भजन संहिता अध्याय 104 में उसके फाटकों से धन्यवाद और उसके आंगनों में स्तुति के साथ प्रवेश करो, उसका धन्यवाद करो और उसके नाम को धन्य कहो। हालेलुया। और जो चर्च प्रथम स्थान स्तुति, आराधना और धन्यवाद परमेश्वर को देकर शुरुआत करती है, वह सदा सर्वकाल के लिए महाविजयी है और हम महाविजयी है। और इस विजय यात्रा में अटल रहने के लिए हमें परमेश्वर के वचन की जरूरत है। तो आइए जोरदार तालियों के साथ परमेश्वर के महाविजयी वचन का और परमेश्वर के अभिषिक्त दास बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी का स्वागत करें। Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Master. Thank you, Lord. Yes. On है, on है. Thank you, Jesus. Yes, I can hear it clearly. धन्यवाद दी बाप्पा. Clearly. आहे, येतंय क्लिअर ऐकू. As for now, but keep attention. Thank you, Jesus. Thank you, Father. Today we'll look to God आज देवाकडे परत पाहूया, because it's the first Monday of this new year. कारण नवीन वर्षाचा हा पहिला सोमवार आहे. Amen. पहिला शनिवार झाला, पहिला रविवार झाला, आता पहिला सोमवार आला. So we need to look to God. तर देवाकडे तर पाहावंच लागेल. Amen. आमेन. When everything is gone but God. सर्व काही जेव्हा जातं पण देव नाही जात. When everything is gone but God. सगळं गेलं पण देव नाही गेला. We'll open our Bibles to Job chapter 13 verse 15. योबाचा 13वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन आपण यावेळेला काढूया. Though he slay me, yet will I trust him, but I will maintain my own ways before him. योबाचा 13वा अध्याय आणि त्यातील 15वं वचन. त्याने मला जीवे मारले तरी मी त्याची आशा धरीन, पण त्याच्या पुढे मी आपल्या मार्गांविषयी वाद चालवेन. Praise God. आमेन. You know, there are moments in life तुम्हाला ठाऊक आहे आयुष्यात असे काही क्षण असतात when what you had can no longer hold you. जेव्हा जे काही तुमचं होतं ते त्यापुढे तुमचं राहत नाही, तुम्ही त्याला ठेवू नाही शकत. What you trusted can no longer carry you. आणि ज्यावर तुम्ही विश्वास टाकला होता ते आता तुम्हाला धरून ठेवत नाहीये. असं होतं आयुष्यात, असे क्षण येतात. And what you had planned, आणि तुम्ही ज्या काही योजना केल्या होत्या it had quietly collapsed. त्या सगळ्या योजना शांतपणे ढासळल्या. असं जीवनात होतं. They collapsed in your hands. त्या सगळ्या ढासळून गेल्या, तुझ्या हातातच पडल्या. And so there are seasons तर असे काही ऋतू असतात when the noise also fades, जेव्हा गोंगाट कमी होतो, the helpers disappear, मदत करणारे माहित नाही कुठे गायब होतात, the doors also close, दारही बंद होतात, the bank account thins out, बँकेतले पैसेही कमी होत जातात, the friends grow silent, मित्रही शांत होतात अचानक, and the answers you expected do not come. आणि ज्या उत्तरांची अपेक्षा तुम्ही ठेवलेली असते ती उत्तरं येत नाहीत. And so in that sacred and holy moment, तर त्या तशा पवित्र अशा everything is gone पण असं सगळं जेव्हा जातं त्यानंतर but God. देवच राहतो. And you find out आणि तुम्हाला कळतं you were never as empty as you thought, की मला वाटलं होतं तेवढा रिकामा मी कधीच नव्हतो, because there is still God. का अजूनही देव माझ्या सोबत आहे. Not the last hope but the first hope. आणि शेवटची आशा नाही, माझी पहिली आशा आहे. He was always there, नेहमीच देव माझ्या सोबत होता, लक्षात येतं. the strongest one. आणि अगदी बलवान होता. And, या क्षणांमध्ये ते कळायला लागतं. and actually you were finally positioned for fullness. आणि ऍक्च्युली तुम्ही संपूर्णतेसाठी मग जागा घेता. Amen. कारण ते जे सगळं असतं ना, ते क्षण आल्यानंतर ते जे सगळं ढासळायला हवंय ते ढासळतं सुद्धा. आणि आपल्याला शिकताही येतं की शेवटी देवच आहे या सगळ्यामध्ये, देवानेच मला सांभाळलेलं आहे आणि देवाला तेच हवंय. And you may lose what you depended on, आणि कदाचित ज्या कशावर, ज्या कोणावर तुम्ही अवलंबून राहत होता ते किंवा त्या गोष्टी किंवा ते लोक कदाचित तुम्ही गमवाल, but you will never lose who you belong to. पण तू कुणाचा आहेस तो कधी तुझ्याकडनं जाणार नाही. Amen. मी सुखी मी येशूचा आहे, तो कधी मला सोडत नाही. Because there is a level of faith कारण विश्वासाचं एक स्तर आहे
And you only reach when comfort is removed. आणि त्या स्तरापर्यंत माणसाच्या जीवनातल्या आरामशीर गोष्टी काढल्यानंतरच त्याला पोचता येतं. See, काटे तर थोडे टोचलेच पाहिजे. there is a dimension of trust. एक दिशा आहे विश्वासाची You only discover when results are delayed. जी आपल्याला कधी कळते, जेव्हा परिणाम आणि रिझल्ट याला उशीर लागतो तेव्हाच कळते ती विश्वासाची दिशा. And there is a depth of worship also आणि एक आराधनेची पण खोली, गहराई जिसको बोलते, खोली आहे that you learn when praise has no explanation. जी आपण शिकतो जेव्हा स्तुतीला काही स्पष्टीकरणच नसतं. And at times prayer also has no evidence. आणि कधी कधी प्रार्थनेलाही पुरावे नसतात. See, some revelations cannot be learned काही प्रकटीकरण शिकून घेता येत नाहीत. because you cannot learn some of the revelations in your overflow. कारण की तुझ्या भरभराटीत तुला ते प्रकटीकरण कळणारच नाहीये. जेव्हा तुझ्याकडे भरभराट आहे, तुझ्याकडे सगळं आहे, तुला काही कमी नाहीये, कुठे काही त्रास नाहीये, काटे टोचत नाहीयेत, ते प्रकटीकरण तुला कळणारही नाही. ते सौख्यात कळत नाही, ते कम्फर्ट मध्ये कळत नाही, ते भरभराटीत कळत नाही. They're always born in ashes. आणि राखेच्या ढिगातच त्या प्रकटीकरणांचा जन्म होतो. Amen. आमेन. You never meet the deepest version of God देवाचा एक अतिशय खोल असा भाग जोवर तुम्हाला परिचित होणार नाहीये, in your convenience. म्हणजे जोर सगळं सोयीस्कर आहे तर देवाचा तो खोल भाग तुम्हाला कधी कळणारच नाहीये. पण जेव्हा अडचणी निर्माण होतात Amen. त्यावेळेला देव किती खोल आहे, किती माझ्या सोबत आहे, या सगळ्याचा पत्ता माणसाला लागायला लागतो. And I have seen it. मी पाहिलंय. I have known God only in the deepest problem, and I have gained God in the deepest version. मी हे सगळं पाहिलेलं आहे आणि मी शिकून घेतलेलं आहे की देवाला मी माझ्या अगदी खोल अशा समस्यांमध्येच जाणून घेतलंय आणि त्या खोल समस्यांमध्येच देव मला खोल कळलेला आहे. Amen. सौख्यात नाही, आरामात नाही, भरभराटीत नाही. You always meet Him in your collapse. आणि नेहमी आपण ढासळलो की देवाला भेटतो. तोवर देव आठवतोच कुठे आपल्याला. You don't meet Him in your applause. आणि आपल्याला जेव्हा कौतुक मिळत असतं, शाबासक्या मिळत असतात, तेव्हा आपण कुठे देवाची आठवण करतो. You meet Him in adversity. पण आपल्याला विरोध व्हायला लागला की मग देव बाप्पा तू You सांभाळ. don't meet Him when everything is working. आणि सगळं काम जेव्हा ठीकठाक चाललेलं असतं तेव्हा आपणही एवढी सरळ जात नाही ना की देवाला भेटू. You only meet Him when nothing is left but Him. पण काहीच जेव्हा उरत नाही आणि फक्त देव उरतो तेव्हा तू देवाकडेच जातो, कारण आता देवच उरलाय आणि तो नाही तर मग आता कोण. It's like being on an aeroplane, हे असं आहे ना की तुम्ही विमानात बसलाय and when the plane takes off, आणि विमानाचं टेक ऑफ झालं the pilot puts off the light आणि in the cabin, पायलटने कॅबिन मधले लाईट बंद केले and suddenly the turbulence hits, आणि अचानक टर्ब्युलन्स आला, म्हणजे विमान असं 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 डगमगायला लागलं and you realize आणि तुम्हाला कळायला लागला आता that your comfort never kept you safe. की माझ्या या आरामदायक गोष्टीनं मला सुरक्षित ठेवलेलं नाहीये. It's the pilot who kept you safe. पायलट सुरक्षित ठेवतोय मला. Say, now Him putting off the light doesn't mean He wants you to put you in danger. आणि पायलटने लाईट बंद केले याचा अर्थ असा नाही की त्याला तुम्हाला धोक्यात टाकायचंय. Say, they even reduce the AC एसी सुद्धा त्यावेळेला ते थोडासा कमी करून टाकतात विमानातला, जर Because- बाहेरची हवा चांगली नसेल आणि अडखळणं असतील तर. because कारण in the lift off, त्या in the plane's lift off, टेक ऑफ झेप take घेताना off, yes, झेप घेताना it needs lots of power. पॉवर खूप लागतो. विमान उडताना उडलं की ते वरती उडत राहतं, Say, पण जेव्हा उडणार असतं तेव्हा त्याला पॉवर खूप लागते. and they shut off many things. मग बऱ्याच गोष्टी त्यावेळेला ते बंद करतात And विमानातल्या. once it cruises, आणि एकदा ते वर गेलं आणि छान प्रवास करायला लागलं you feel the AC full on. मग आपल्याला कळतं नाही एसी चांगला आहे, सगळं ठीक आहे. Say, so the pilot knows आणि हे पायलटला माहित असतं when to make the cabin little suffocating. की for कॅबिन you. मध्ये कधी थोडस एसी कमी करून तुम्हाला हवा कमी करायची. It's for our only betterment. आपल्या चांगल्यासाठीच असतं ते. पायलट आपल्या चांगल्यासाठीच करत असतो ते. And the same God who flies your tomorrow is still holding your today. आणि जो देव तुझा उद्याचा दिवस टेक ऑफ करणार आहे त्या देवाच्या हातातच तुझा आजचा दिवस आहे. तर And तो so देव कधी कधी नागपुड्या बंद करतो. So as a child of God, तर देवाचं संतान या नात्याने some of your losses were not punishment. तुमच्यातल्या काही लोकांचं नुकसान तुमची शिक्षा नाहीये. Say, माझं नुकसान झालं देवानी मला शिक्षा केली, ते तसं नाहीये.
Because every punishment that was due to us was taken by Jesus. का प्रत्येक शिक्षा ज्या योग्यतेचे आणि लायकीचेच आपण होतो ती प्रत्येक शिक्षा येशूंनी वधस्तंभावर नेलेली आहे. नाव नो मोर शिक्षा. I mean, we may be disciplined, we may be chastised, हाँ, but we will never be punished. शिस्त लावेल तो आपल्याला कदाचित, पण शिक्षा वगैरे करणार नाही, कारण आता काही दंड नाही आपल्याला. The punishment that was due to us was put on him, Bible says. ज्या शिक्षेच्या आणि दंडाच्या आपण पात्रतेचे होतो तो दंड ती शिक्षा देवाने येशूंवर टाकली असं बायबल म्हणतं. So some of your losses were not punishment, they were just positioning तर you. तुमच्यातल्या काही लोकांचं जे काही थोडंफार नुकसान जे काही झालेलं आहे ते नुकसान नाहीये, ते तुला तुझी जागा घ्यायला लावतंय की ही जागा घेताना मला त्या गोष्टी म्हणा किंवा लोक म्हणा सोडायलाच लागणार होती आणि मी सोडली and now I'm positioned. So some of your delays are not denials, तर तुमच्यातल्या काही लोकांचे जे उशीर होत आहेत ना ते नकार नाही आहेत, they were development. ते विकसनाचा एक भाग आहेत. They were development. तुझं विकसन व्हायला तो उशीर चाललाय, तो नकार देत नाहीये. जल्दी जल्दी सुधर जा, जल्दी जल्दी मिलेगा. Some of your tears, तुमच्यातल्या काही लोकांचे अश्रू they were not defeat, पराजय नाहीये, they were training grounds for you. प्रशिक्षणाची भूमी आहे अश्रू. So don't take it wrongly. तर ते चुकीच्या रीतीने घेऊ नका की आज काय इतना रोया, चुकीच्या रीतीने घेऊ नका. And so God has sent me to announce to you, देवाने मला पाठवलंय तुम्हाला ही सूचना द्यायला. to some of you who feel very stripped tonight, तुमच्यातल्या काही लोकांना देवाने मला हे सांगायला आज रात्री पाठवलंय. असे तुमच्यातले काही लोक की ज्यांना आज रात्री असं वाटतंय की माझं सगळं काढून घेतलेलं आहे I'm very tired, आणि मी दमलोय, आता I'm very confused, मी थकलोय, गोंधळलोय and I'm standing in the ruins of yesterday. आणि कालच्या नाशात मी उभा आहे. आय एम डन See, विथ ऑल दिस. you are not empty, तू रिकामा नाहीयेस. व्हॉट यू आर डन विथ ऑल दिस. you are anchored. आताशी कुठे देव तुला जोडतोय. When a ship is anchored, जहाजाला जेव्हा जोडतात, when the ship is anchored, जेव्हा जोडून तिथे ठेवतात, it is anchored so that it can be filled. भरायला ना, त्याच्यामध्ये भरायला. Right? So you are anchored to be filled. तसं तुला तिथे ठेवलंय तुला भरायला. You're not anchored because you are useless. तू निरुपयोगी आहे म्हणून नाही. Every ship that is anchored, it is anchored to be filled. प्रत्येक जहाजाला जेव्हा ते बंदरावर आणून ठेवतात ते भरायला ठेवतात. You are not abandoned, you are aligned. तुला टाकलेलं नाहीये, तुला जुळवून घेतोय देव. See? त्याच्यासाठी काही गोष्टी सुटतायत आणि सोडायला लागतात. And we are not finished. आणि अजून संपलं नाहीये. God is trying to focus us. देव आपलं लक्ष वेधून घेतोय की फोकस कर रे, फोकस कर. Because when everything is gone but God, कारण की जेव्हा सगळं जातं, सगळं आणि सगळे जेव्हा जातात आणि फक्त देव राहतो, God is more than enough. देव आपल्याला पुरेसा असतो. तेव्हाच आपल्यालाही कळायला लागतं की ऍक्च्युली मला देवच गरजेचा होता. आय नीड नो बडी, मला कोणी नको. And many times we fight with God. आणि अनेक वेळा त्या देवाशीच आपण भांडतो. You may fight with the world, but don't fight with God. अहो, जगाशी भांडा, देवाशी भांडू नका. तो एकमेव उद्धार आहे. That's why Jesus told Paul, do not kick against the pricks. म्हणून येशू पौलला म्हणाले, अरे पराणीला काय लाथा घालतोय, You will get hurt. तुलाच लागेल. The more you kick at the pricks, the more you will get hurt. जेवढं त्या टोचांना पराणीला तू लाथा घालणार तेवढं तुलाच टोचणार आहे. And so at first glance, the words of Job sound very confusing. तर प्रथमतः आपल्याला हे योबाचे शब्द एकदम गोंधळासारखे वाटतात की योबाने हे काय लिहिलंय. Though he slay me, yet will I trust him. त्याने मला मारले तरी मी त्याची आशा धरी. म्हणजे काय. How can someone trust God after death? आणि मेल्यानंतर एखाद्या माणसाने देवाची आशा कशी धरायची. Isn't it? है ना. कोणी He is असं saying, बोलेल ना. though he slay me, yet will I trust him. तो म्हणतोय त्याने मला जीवे मारलं तरी मी त्याचीच आशा धरणार आहे. आता मेल्यावर आणि कशी आशा धरतात. But Job is not talking about trusting God after he is dead. पण योब इथे मेल्यानंतर देवावर विश्वास ठेवण्याविषयी ऍक्च्युअली बोलतच नाहीये. He is talking about trusting God even if trusting God costs him his life. आणि योब असं म्हणतोय की मला देवावरती विश्वास ठेवताना जरी माझा जीव द्यावा लागला, Ah. मी जीव देऊन टाकीन पण विश्वास सोडणार नाही. Are you getting me? असं म्हणायचंय त्याला. He's not saying that, after I die also I will trust in तो you. असं नाही म्हणत आहे की मी मेल्यानंतर सुद्धा येशूंवर विश्वास ठेवत राहणार आहे. तो म्हणतो माझा जीव धोक्यात पडून मी मरायला जरी लागलो तरी मी विश्वास ठेवतच मरी. Even if trusting costs me my life, माझा जीव जरी मला त्यात द्यावा लागला I will keep on trusting you. तरी मी विश्वास ठेवणार. हा जीव तुझ्यासाठीच रे ख्रिस्ता. So in simple words, Job is saying, तर साध्या शब्दात योब म्हणतो, even if God allows this pain to go all the way to my grave, देवाने जरी या वेदना माझ्या कबरेपर्यंत येऊ दिल्या, say, हा,
Even if God allows this pain to go all the way to the grave, देवाने या सगळ्या वेदना जरी माझ्या कबरेपर्यंत येऊ दिल्या, even if I die in this suffering, जरी मी या त्रासात शेवटी मेलो, even if my life never gets better, आणि माझं आयुष्य कधी चांगलं नाही झालं, I will still trust Him. मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे. No benefit, no promotion, no healing, no blessing, I will still trust Him. मला काही फायदा झाला नाही, मला काही लाभ झाला नाही, मला प्रमोशन मिळालं नाही, मला आरोग्य मिळालं नाही, तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवत जगणार आहे. See, this is not conditional faith. आणि हा काय अटीला धरून असलेला विश्वास नाही, This is absolute faith. हा संपूर्ण विश्वास आहे. Many of our faith is conditional faith. आपल्यातल्या अनेक बिलियर लोकांचा विश्वास अटींना धरून असतो की वो ऐसा करेगा तो फिर मेरा भी ऐसा फेथ रहेगा. See, we have to reach the stage where Job reached. इयोब पोचला, तिथपर्यंत पोहोचावं लागेल आपल्याला. Absolute faith. विश्वासाच्या मागे अटी घालू नका, संपूर्ण विश्वास ठेवा. Amen. आमेन. Most people say, जास्तीत जास्त लोक म्हणतात, I will trust God if He heals me. देवाने मला बरं केलं तर मी विश्वास ठेवीन ना, I will trust God if He fixes my problem. देवाने माझ्या समस्या सोडवल्या तर मी विश्वास ठेवीन ना, हो I will का? trust God if things work out for me. सगळं माझं चांगलं झालं तर मी ठेवीन की देवावर विश्वास, हो का? But Job says, पण यो म्हणाला, I will trust God even if they don't. जरी हे सगळं झालं नाही तरी मी देवावरच विश्वास ठेवणार आहे, कारण माझ्याकडे दुसरं कोणी नाहीच आहे. That is the next level of faith. ही विश्वासाचं पुढचं स्तर, हे विश्वासाचं अल्टिमेट स्तर आहे. See, and then he adds something just as powerful. आणि मग तेवढंच सामर्थ्यवान अजून तो काहीतरी बोलतो, But I will maintain my own ways before Him. पण मी माझे मार्ग देवासमोर चालवीन. Did you read that? वाचलं ना ते? This means म्हणजे I will still live right. मी योग्य असं जगीन, I will still smile. मी काही खोटं करणार नाही, वाईट करणार नाही, हसतमुख जगीन, I will still walk in integrity. आणि मी सरळतेनं सात्विकतेनं काम करीन, I will still obey God. मी आज्ञा पालन करीन, देवाचं मी इमानदार राहीन, I will not become bitter. मी कडू होणार नाही कोणाविषयीनं, I will not become crooked. आणि मी काही वाकड्या मार्गाला लागणार नाही, I will not abandon my values. आणि मी माझी किंमत कमी करणार नाहीये. Even if my pain continues. जरी माझ्या वेदना चालूच राहिल्या तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती मी रद्दबदल करत नसतो, करणार नाही. He says you will never see a change in Job though the pain continues in Job. तो म्हणतो योबामध्ये तुम्हाला जरी वेदना अशाच कायम दिसल्या तरी योब बदललेला तुम्हाला दिसणार नाही. योबाच्या डोक्यावर 30 पाटी आहे. आय एम सोल्ड आउट टू जीसस, आय एम नो मोर ऑन सेल. So Job is declaring, योब सांगतोय, even if God allows me to suffer to the end, जरी देवाने शेवटपर्यंत मला त्रासच होऊ दिला, I will trust Him. मी त्याच्यावरच विश्वास And I ठेवणार will still live clean. आणि स्वच्छ जीवन जगणार आहे, I'll be faithful. विश्वासू राहणार I'll आहे be upright आणि सरळ राहणार आहे before Him and the people. देवासमोर, लोकांसमोर. फक्त तिथे नाही, इथेही. It's like Paul saying, पॉल म्हणल्यासारखं आहे though the thorn is there in my flesh, की माझ्या देहात काटा आहे, I will still work for God. माझ्या देहात काटा आहे, तो मला टोचतो, पण मी तरी देवाचं काम सुरू ठेवणार आहे. This is absolute faith. याला म्हणतात संपूर्ण विश्वास. It is not conditional faith. याला अटीला धरूनचा विश्वास म्हणत नाहीत, हा अल्टिमेट विश्वास आहे. This is faith without bargaining. याला म्हणतात भाव न केलेला विश्वास. Faith भाव करू without नका. bargaining. विश्वासाचा भाव नसतो करायचा की इतना इतना दे, इतना इतना कर, फिर इतना इतना फेथ देता है. एक आध दिन प्रभु बोलेगा तेरा फेथ चाहिए ही नहीं. Say, obedience without guarantees. आणि कुठली गॅरंटी न मिळता Say, आज्ञापालन, की मला खात्री नाहीये तरी सुद्धा माझं आज्ञापालन असणार आहे. yes. Trust God without conditions. अरे अटी न टाकता देवावर विश्वास ठेव. देव आहे तो, अरे देव आहे तो. And Come this on. is why Job became heaven's trophy. आणि म्हणून यो स्वर्गातलं एक पदक झाला. So God was not looking for someone who would praise Him when life was easy. तर देव अशा कोणाकडे तरी बघत नव्हता की जो माणूस आयुष्य सोपं असताना देवाची स्तुती करेल. God was looking for someone who would trust Him even when life was painful. देव अशा कोणाकडे तरी बघत होता की जो माणूस त्याचं आयुष्य वेदनामय असताना सुद्धा देवाची स्तुती करत राहील. Job proved that God is worthy of worship. योबाने साबित करून दाखवलं की देव आराधनेस पात्र आहे. Irrespective of my condition. माझी अवस्था काही असू दे, Whether my prayers are answered or not. मला मिळो न मिळो, माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळो न मिळो, I worship Him because He is worthy of worship. मी त्याची आराधना करतो कारण तो आराधनेस पात्र आहे. Not because He didn't bless me. त्याने मला Or He आशीर्वाद दिला blessed नाही, me. त्याने मला आशीर्वाद दिला नाही म्हणून मी त्याची आराधना करत नाही. आशीर्वाद दिला म्हणून मी करतो, हे भाव त्याने केलेले नाहीत. See, it is
We should never live by conditional faith. असं या अटी लावलेल्या विश्वासांवर प्लीज जगू नका. Say, God is worthy of worship. देव आराधनेस पात्र आहे. Not because of what He gives me, देव मला जे देतो त्यामुळे नाही, but because of who He is. देव जे आहे त्यामुळे. तो देव आहे. देवाची आराधना झाली पाहिजे. तो देव आहे. Never say, I will value you if you bless me. कधी असं म्हणू नका देवाला, तू मला आशीर्वाद दिला तर मी तुझी किंमत करीन. तू 100 रुपये दिले तर एवढं जास्त वाढणार. हो का? 10 रुपये दिले तर थोडं आशीर्वाद वर्शिप कमी होणार. नो, He is worthy of worship. तो आराधनेस पात्र आहे, योग्य आहे. So the verse really means, तर या वचनाचा खरा अर्थ होतो, even if God does not rescue me, जरी देवाने मला नाही वाचवलं, even if this pain does not stop, समजा देवाने माझ्या वेदना काढल्याच नाहीत, माझ्या वेदना तशाच आहेत, even if I never see a miracle, जरी मला काही चमत्कार कधी पाहायला मिळाला I नाही, will still trust Him. तरी माझा देवावर विश्वास I असणार will आहे still walk with Him. आणि मी देवासोबत चालणार आहे. लोक काही म्हणत, लोक आहेत ती काही बोलतात. That's why Job's faith shook hell. म्हणून योबाच्या विश्वासाने नरक हादरलं. There are very few hell shakers today. आज नरक हादरवणारे बिलीवरच नाहीयेत. नरक हादरलं पाहिजे बेटा. क्या चल रहा लाईफ में? Satan said, सैतान म्हणाला, take away his blessings त्याचे आशीर्वाद काढून घे. and he will curse you on the सैतान face. म्हणाला, योबाचे आशीर्वाद काढून घे, तो तुला तोंडावर शाप देईल देवा. Right? I challenge you, he said. आव्हान देतो मी तुला, असं म्हणाला सैतान. Take everything away from Job. योबाचं सगळं काढ, He will curse you. शाप देईल तो तुला. Forget about his worship. त्याची आराधना तर सोड, He will curse you. तो तुला शाप देईल म्हणाला. देवाने चॅलेंज घेतला. ऐसा है क्या? अभी करते ही है, चल. And Job answered, योबाने उत्तर दिलं, take away everything, काढ माझं सगळं, but you cannot take away my trust. माझा विश्वास तुझ्यावरचा कोणी काढू शकत You नाही ना. cannot, devil, you cannot take away my trust. आणि on सैताना, God. माझा देवावरचा विश्वास तू काढू शकत नाहीस. माझं भले बाकीचं सगळं तू काढ. That is the faith that cannot be killed. असा विश्वास कधी मरत नाही. त्याला कोणी ठार मारू शकतच नाही. That is the kind of worship that can never be bribed. अशा पद्धतीची आराधना जी आहे ना, त्या आराधनेला लाच खायला घालायला लागत नाही की येले ना बेटा और करना आराधना. Say, नाही, no bargaining there. तिथे भाव होत नाही. That is a heart God will always defend. आणि असं ज्या कुणाचं हृदय असतं ना, त्या हृदयाला वाचवायला देव येणार का नाही येणार. इट्स अ गोल्डन हार्ट. There is no guile in this man. या माणसात कपट नाही म्हणाले येशू. There is no fault in this man. या माणसात चूकच नाहीये काही. There is no fault in his worship. याचा आराधनेत काही खोट नाहीये. Even if he put his hand in the pocket and worship God, there is no fault in आणि it. जरी त्याने खिशात हात टाकून आराधना केली तरी त्याच्या आराधनेत खोट नाहीये. Because in pain he is worshiping कारण God. वेदनेत आराधना करतोय In तो. suffering he is worshiping God. त्रासांमध्ये In his आराधना lack he is करतोय. worshiping त्याला God. कमी पडतंय तरी तो आराधना करतोय. He may not make big prayers. आणि तो मोठ्या प्रार्थना करत नसेल, He may make small prayers. लहान लहान करत असेल, Yet heaven will listen. तरी स्वर्ग ऐकेल. Because there is truth in his worship. कारण त्याच्या आराधनेत सत्य आहे. Job thought he was ready to die. योबाला वाटलं की आता तो मरायला तयार आहे. But because he trusted God without conditions, पण त्याने अट न ठेवता देवावर विश्वास टाकल्यामुळे God turned his ashes into abundance. देवाने त्याची राख भरपुरीत बदलली. Are you learning something काही tonight? शिकायला मिळतंय की नाही आज रात्री. Unconditional trust अट न ठेवता always attracts supernatural restoration. अटी पलीकडे देवावर विश्वास ठेवला तर अलौकिक पुनर्वसन मिळतं. अलौकिक पुनर्वसन आपल्याकडे आकर्षित होतं. Job was trusting God beyond death. इयोब मृत्यू पलीकडे देवावर विश्वास ठेवतो. मी मेलो तरी विश्वास सोडणार नाही असं त्याचं We विचार. are trusting God for a day. आपण रोजच्या दिवसासाठी देवावर विश्वास ठेवतो. रे काल प्रार्थना केलं मिळालं नाही आता काय आज नको प्रार्थना करायला. आपलं we trust God. We trust God for a day. आपलं तर दर दिवसाला तंत्र वेगळीच असतात आपली. आपण दिवसाला बदलतोय की काल प्रार्थना केली मिळाली आजही ठेवूया, काल केली नाही मिळाला आज नाही ठेवायचा विश्वास. He trusted until death पण योबाने तो मरेपर्यंत विश्वास ठेवला की and beyond death. त्याही पलीकडे ठेवला. तार नाही तर मार, माझा विश्वास कायम राहील. His trust was not only for this life. त्याचा विश्वास केवळ या जीवनापुरता नव्हता. Though he slay me, जरी त्याने मला ठार मारलं
yet will I trust him. तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, हे त्याचं विधान आहे. It also means that after death also I will keep trusting on म्हणजे you. मृत्यूनंतर सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवत राहणार आहे, असं त्याला म्हणायचं आहे. See, because it was anchored in resurrection hope. कारण पुनरुत्थानाच्या आशेत तो विश्वास लागलेला होता, That if I don't get it here, I will get it की there. इथं नाही मिळालं तर वर मिळेल, If I don't get healing here, I will get healing इथं there. नाही बरा झालो तर वर जाऊन बरा If I होईल. die like Lazarus with all the sores on my body, I will get new body there. अख्ख्या अंगावरती गळवे येऊन लाजरासारखा इथे मेलो तरी स्वर्गात मला नवीन शरीर मिळणारच आहे. उसमें क्या इतना कंप्लेन करने का, प्रभू मला बरंच करत नाही, बरंच करत नाही. Amen. And later Job reveals नंतर योग म्हणतो, why he could trust God even if he died. जरी तो मेला असता तरी तो देवावरती का विश्वास ठेवू शकत होता. In Job 19:25 and 26, इयोब 19:25 आणि 26 काढा. the same Job said, हाच इयोब म्हणाला, I know that my Redeemer lives, and at the last he will stand upon the earth after my skin is destroyed, yet in my flesh I shall see God. इयोब 19:25 आणि 26. मी तर जाणतो की माझा खंडणारा उद्धार करता जिवंत आहे, आणि शेवटी तो पृथ्वीवर उभा राहील, आणि माझी त्वचा ही कुडी देखील नष्ट झाल्यावर मी आपल्या देहाशिवाय देवाला पाहीन. See, he is saying, I will continue with this sick body, तो म्हणतो माझ्या आजारी देहात मी सगळं सुरू ठेवणार आहे, I will die. मी मग मरीन, In resurrection, something good will happen. पुनरुत्थानात माझं काहीतरी चांगलंच होईल. This is a resurrection language. ही पुनरुत्थानाची भाषा आहे. Long before Jesus came, he spoke a resurrection language. आणि येशू ख्रिस्त येण्या कितीतरी अगोदर जुन्या करारातल्या या योबाने विश्वासाची भाषा आपल्याला शिकवली आहे. See, Job is declaring, योब म्हणतो I may die in this body. की या शरीरात, या देहात जरी मी मेलो, Worms may destroy the skin, आळ्यांनी जरी माझी त्वचा खराब केली, but I will rise again मी परत उठणार आहे and I will see God. आणि मी देवाला पाहणार आहे. That's what he's saying in Job 19. असं योब 19 मध्ये तो म्हणतोय. His trust was not useless. त्याचा विश्वास निरुपयोगी नव्हता, It was eternal trust. अनंत काळचा विश्वास होता तो. Not just for today, not just for this life, but eternal. केवळ आजच्या दिवसासाठीचा नाही, किंवा केवळ माझ्या जीवनासाठीचा नाही, अनंत जीवनाचा विश्वास. He was not trusting God just to fix his pain. आणि केवळ त्याच्या वेदना बऱ्या व्हाव्यात म्हणून तो देवाकडे डोळे लावून नव्हता. He was trusting God with his eternity. देवाकडे तो अनंत काळाविषयी, मोक्षाविषयी नजर ठेवून होता, की मला मोक्ष ह्याने दिलाय, मी वर जाणार आहे. My life is in his hands. माझं जीवन त्याच्या हातात आहे. If this body is still weak, हे शरीर जरी अशक्त in असलं, resurrection he will give me a new body. पुनरुत्थानात मला तो नवीन शरीर देणारच I आहे. will benefit मला फायदाच होणार आहे, because it is my God. कारण माझा देव आहे तो. If I don't get it today, आज जरी मला मिळालं I will नाही, get it tomorrow. उद्या मिळेल. If I don't get it tomorrow, उद्या नाही maybe मिळालं, next year. पुढच्या वर्षी If it is मिळेल. not next year, पुढच्या वर्षी नाही मिळालं, after my death I will get it. मेल्यावर मिळेलच मला. मिला नहीं, मिला नहीं, मिला नहीं, प्रभु मुझे देता नहीं, प्रभु मुझे देता नहीं. See, here is the key revelation. इथे बघा हे प्रगटीकरण आहे. Job had already moved his faith from temporary blessings to eternal destiny. योबाने ऑलरेडी तात्पुरत्या आशीर्वादांवरून अनंत काळच्या आशीर्वादांकडे त्याचा विश्वास नेला होता. Your faith should extend beyond your death. तुझा विश्वास तुझ्या मृत्यू पलीकडे गेला पाहिजे. ओनली इस लाइफ में प्रभु ये देते, वो लाइफ इधर नहीं तो उधर दे ही देगा वो. He was saying, तो म्हणाला God may not save my body, की देव कदाचित माझा देह शरीर वाचवणार नाही, but I'm not bothered ठीक आहे, because He has saved my soul. माझा जीव त्याने तारलाय ना. So if He has saved my soul, आणि त्याने जर माझा जीव तारलेला आहे, my soul is going to enter eternity. तर जीव अनंत काळात जाणार आहे. भरी मी लंगडी झाले, लंगडी स्वर्गात जाणार आहे ना. And there He will give a new body for that soul. आणि तिथे त्या जीवाला तो नवीन देह देणारच आहे. God may not rescue my situation, देव कदाचित माझी परिस्थिती इथे आता सोडवणार नाही, but He has secured my eternity. अनंत काळचं जीवन माझं त्याने सुरक्षित ठेवलेलं आहे ना. That is why His trust still made sense. आणि म्हणून योबाच्या विश्वासात तरी आपल्याला अर्थ लागतो की याचा विश्वास किती गहन आहे. Even if he died, जरी तो मेला तरी म्हणतोय मी नाही विश्वास सोडणार आहे. because his faith was not built on temporary blessing or कारण त्याचा temporary विश्वास healing तात्पुरत्या आशीर्वादांवर, तात्पुरत्या आरोग्यावर नव्हता, or money or comfort पैशावर, सौख्यांवर नव्हता, or the sheep and the camels that he had काजी मेंढर त्याच्याकडे होती, उंट होते, or the कळप answers or the होते, survival. उत्तरं होती, त्याच्यावरती त्याचा विश्वास नव्हताच. His faith was built on redemption. त्याचा विश्वास उद्धारावर बांधलेला His होता. faith was built on resurrection. त्याचा विश्वास पुनरुत्थानावर बांधलेला होता. His faith was built on the living
redeemer. त्याचा विश्वास जिवंत उद्धार करत्यावर. येशूनी सगळं काही देऊन शेवटी जर उद्धाराकडे नेलंच नाही What is the use? तर ते सगळं घेऊन खाऊन पिऊन घालून काय फायदा आहे? Job was not saying, I trust God until I die. ईयोब असं नाही म्हणत आहे की मी मरेपर्यंत विश्वास ठेवणार He आहे. was saying, I trust God through death and even beyond death. मृत्यू पलीकडेही माझा त्याच्यावरच विश्वास असणार आहे. त्याला असं म्हणायचंय. Not until I die. असं म्हणू नका मरेपर्यंत मी विश्वास ठेवीन. मेल्यानंतरही ठेवीन असं म्हणा. That is why Job could not be broken. म्हणून ईयोब कधी तुटला नाही. Satan attacked his life. सैतानाने किती हल्ले केले त्याच्यावर. But Job had already placed his hope beyond life. पण ईयोबाने त्याची आशा जीवना पलीकडे ठेवून दिली होती. So Satan said, तर सैतान म्हणाला his faith is beyond त्याचा this विश्वास life. त्याचा विश्वास या जीवना पलीकडचा आहे. Beyond this life, मी कुठं असणार? हो ना. See, जीवना are you पलीकडे understanding? अनंत काळात सैतान कुठे घुसणार आहे? I will be in the lake of fire. त्याला माहितीये मी तर अधोलोकातच जाणार आहे. अग्निकुपात जाणार आहे. तर माझं काय चालणार त्याच्यानंतर? असं मग आपण असंच म्हणायचं आता मेल्यानंतर पण माझा विश्वास त्याच्यावरच असणार आहे. Are you getting me? Because he gets angry. तो चिडतो मग सैतान. Because he has hold on you only in this life. कारण या जीवनातच सैतानाचं तुझ्यावरती वर्चस्व राहू शकतं. वर नाही चालत कारण तो वर येणारच नाही ना. Amen. म्हणून तर चवताळलाय. And so here is this ultimate truth. तर इथे सरते शेवटचं सत्य आहे. If your faith only works when life is good, आयुष्य चांगलं असताना तुझा जर फक्त विश्वास देवावरचा काम करतोय it will collapse. तो ढासळणार. तेरा फेथ गिरने वाला है. But if your faith is anchored in eternity, पण अनंत काळात जर तू विश्वास जोडलाय it becomes unbreakable. तर तो कधी तुटत नाही. कि कुछ मिले या ना मिले मेरे प्रभु की स्तुति हो इधर हो ऊपर भी हो. So Job's trust was resurrection trust. तर योबाचा विश्वास पुनरुत्थानाचा विश्वास होता. Our trust also should be resurrection trust. आपलाही विश्वास पुनरुत्थानाचा विश्वास पाहिजे. आपल्याला बिलीवर म्हणतात म्हणे. What I didn't get here, I will surely get it in मला resurrection. इथे जे मिळालं नाही ते नक्की पुनरुत्थानात मिळणारच आहे असं म्हणायचं. And if you have that kind of thinking, आणि अशी विचारसरणी जर केली ना even in the midst of trouble, in the midst of pain, you will smile. तर त्रासांमध्ये आणि वेदनेमध्ये सुद्धा तुम्ही हसतमुख राहाल. You will work for God. देवाचं काम करत राहाल You will be healthy. आणि आरोग्यवान You will राहाल. be strong. छान You will व्यवस्थित fulfill your अगदी destiny. बळकट आयुष्याची दिशा पूर्ण कराल. कुणाला भनक पडणार नाही की बंदे को इतनी तकलीफ हो रही. Say, have eternal trust. अनंत काळचा विश्वास ठेवा. और किसको भनक पड़नी क्यों चाहिए कि अपन तकलीफ से जा रहे हैं? प्रभु You है should ना? have unkillable faith. असा विश्वास in God. पाहिजे आपला की जो कधी मरणार नाही. That is why his faith still speaks today. म्हणून त्याचा विश्वास आजही बोलतो. And so Jesus later echoed the same call. नंतर येशूंनी तोच आवाज परत गुंजवला. In Revelation 2:10 he said, प्रकटीकरण 2:10 मध्ये be faithful unto death, मरेपर्यंत विश्वासू राहा. and I will give you the crown of life. मी तुम्हाला जीवनी मुकुट देईन. Amen. आमेन. हालेलुया. So Job lived revelation faith before revelation was written. तर योब प्रगटीकरणाचा विश्वास जगून गेला. प्रगटीकरण लिहिण्याही अगोदर. ये लिखा हमने पढ़ा हमको फिर भी नहीं समझ रहा. बंदे ने ना पढ़ा ना उसको मालूम है फिर भी समझ गया. See, he was saying my trust does not end where my breath ends. तो म्हणतो माझा श्वास संपतो तिथे माझा विश्वास संपत नाही. My faith does not stop where my body stops. माझं शरीर जिथे संपतं तिथे माझा विश्वास संपत नाही. My hope does not die when my heart stops. विश्वास म्हणजे मला जीवनच असलं पाहिजे. But here the Bible says these all died in faith. पण इब्रिकनास 11:13 हे सगळे विश्वासात असता मेले. They did not die after faith. विश्वासानंतर नाही. They died inside faith. विश्वासात मेले. They died wrapped in the promise of God. देवाच्या अभिवचनांमध्ये लपेटून मेले. Though they did not receive the promise. जरी त्यांना अभिवचन मिळालं नाही पूर्ण झालेलं. Yes, in Hebrews 11 says they did not receive the promise. कारण इब्रिकनास 11वा अध्याय मी बोललेलं तिथे लिहिलेलं आहे. त्यांना अभिवचन पूर्ण झालेली मिळाली नाही. But they died in faith. पण ते विश्वासात म्हणजे विश्वास ठेवून 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 मेले. Say, because God's greatest reward is not survival. कारण देवाचं सगळ्यात मोठं प्रतिफळ म्हणजे निभाव नाही. It is resurrection. पुनरुत्थान आहे. It is resurrection. The पुनरुत्थान greatest आहे. gift is not survival. सगळ्यात मोठी देणगी म्हणजे निभाव नाही काही. It is resurrection. पुनरुत्थान. Not just comfort but eternal crowns. फक्त सौख्य नाही काही. अनंत काळचा मुकुट पाहिजे डोक्यावर. Not escape but eternity. पळवाटा काढायच्या नाहीयेत. अनंत काळात जायचं आपल्याला. Life can be taken. जीवन आपला जीव घेतला जाऊ शकतो. Breath can stop. श्वास थांबेल. Body even can fall. शरीर पण पडणारच. But my destiny cannot be cancelled. आयुष्याची दिशा तर रद्द होणार नाही ना.
Destiny cannot be cancelled. संकल्प रद्द होत नसतात. And the promise of God that He promised can never be buried. आणि देवाने जे अभिवचन दिलंय ते कधी कोणी पुरून नाही ठेवू शकत. Redemption cannot die. उद्धार मरू नाही शकत, तो उद्धार आहे. ओ हालेलुया. And so Job trusted God past the grave. तर योबाने देवावरती कबरे पलीकडेही विश्वास ठेवला. Amen. आमेन. Job did not believe that God wanted to kill him. आणि योबाने असा नाही विश्वास ठेवला की देवाला त्याला ठार मारायचंय. No. असं नाही. Job was saying something much deeper here. योब काहीतरी खोल बोलत होता. He believed that even if death was the final chapter of his life, त्याने विश्वास ठेवला की मृत्यू जरी माझ्या आयुष्याचा फायनल अध्याय असला God would still be right. तरी देवच बरोबर असणार आहे आणि देवच बरोबर आहे. मी मेलो म्हणजे देव चुकला असं नसतंय. Amen. Just because I died a premature death doesn't mean God was wrong. ठरलेल्या वेळे अगोदर मी मेलो म्हणजे देव चुकलेला नाहीये. God would still be God. देव देवच राहणार आहे. God would still be worthy of worship. आणि देव सगळ्या आराधनेस पात्रच असणार आहे. He would still be worthy of trust. देव सगळ्या विश्वासास पात्रच असणार आहे. ठरलेल्या वेळे अगोदर मेलो तर तिथेही आपल्यातच काहीतरी खोट निघणार आहे. So Job was not making a casual church statement. ते योग काही चर्च मध्ये येऊन असं कॅज्युअली लोक गप्पा मारतात तसल्या गप्पा मारल्या He नाहीत. was not quoting on some refrigerator magnet you have in the kitchen, on the kitchen refrigerator. आणि फ्रीज वरती तुम्ही एखादं मॅग्नेट लावता त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं तसली वाक्य बोललेली नाहीत त्यांनी. आता मी आमच्या फ्रीजवर ना आम्ही असं लावलंय. ज्यूस प्यायला गेलो, माझं डोळं तिथं पडलं. God पडले. said I will never leave you. हा ते वाचलं मी. हो. No. तिथे लिहिलं होतं मॅग्नेट लावला होता फ्रीज वरती, मी तुला कधी सोडणार नाही, मी कधी तुला टाकणार नाही. हो का? He was not confessing something cute. तुम्ही काही क्यूट असं बोलत नाहीये त्यावेळेला. He was not confessing something cute written on the fridge magnet. माझ्या फ्रीजवर किती गोड काहीतरी लिहिलेलं मी वाचलं. Job was standing in the midst of loss, योग त्या नुकसानात उभा होता. in sickness, betrayal, सगळ्या आजारामध्ये, धोक्यामध्ये, family gone, परिवार गेला, property gone. 10 मुलं एका दिवसात मरणं काय सोपं आहे का? हा किती त्रास झाला असेल त्याला. And he still made a declaration that even must have shaken the heavens. आणि तरी त्याने असं काही जाहीर करून सगळ्यांना सांगितलं की ज्यातनं नरक हादरला असणार आहे. Though he slay me, की जरी त्याने मला ठार मारलं yet will I trust him. माझा विश्वास त्याच्यावरच असणार आहे. असं समजू नका माझं सगळं एका दिवसात गेलं म्हणून माझा देवावरचा विश्वास उडलाय. My hope does not die when my heart stops. माझं हृदय धडधडायचं थांबल्यावर माझी आशा मरत नसते. See, देह कुजलाय. see, your faith should be greater than your breath. तुझा विश्वास तुझ्या श्वासापेक्षा मोठा पाहिजे. आमेन. Amen. हालेलुया. Because he had already shifted his hope to resurrection कारण life. त्याने पुनरुत्थान जीवनाकडेच आशा लावली होती. He moved his expectation from beyond this earth to forever त्याने life. सगळ्या आशा अपेक्षा अनंत कालच्या जीवनात लावलेल्या होत्या की तिथे मला प्रतिफळ गोळा करायचं आहे, इथे मिळो न मिळो. Oh, but he has promised me. नाही पण त्याने मला वचन दिलंय. Some promises are bigger than your lifetime. काही वचनं तुझ्या आयुष्यापेक्षा मोठी आहेत. Yes. Some promises that God has kept for you are bigger than your lifetime. काही वचनं देवाने तुझ्यासाठी राखून ठेवलेली तुझ्या आयुष्य स्पॅन पेक्षा मोठी आहेत रे. You can only enjoy those promises in eternity. त्या मोठ्या अभिवचनांचा आनंद तुला अनंत काळातच घेता येणार आहे. It's like a small ant, you are giving a big cake on its head. लहानशा मुंगीच्या डोक्यावर तुम्ही केक ठेवला मोठा, ही अशी गत झाली. तो खाणार सोडा, तो मरणार. मरणार. मुंगी खायला तिला खायला आवडेल पण ते मरेल ना, ते ओझ झेपणार आहे का तिला? So some of the promises of God तसं देवाची काही अभिवचनं are reserved for your eternity. फार मोठी आहेत. ती तुझ्या अनंत काळच्या जीवनासाठीच ठेवलेली आहेत, कारण इथे तुला ते झेपणार नाही, तू मरशील. Not every promise God gives you is designed to be completed while you are still breathing on this earth. देव तुला प्रत्येक अभिवचन जे देतो ते या जगात तुझा श्वास चालू असतानाच तुझ्या जीवनात तुला पूर्ण करून मिळायसाठी देत नाही. काही वरच्यासाठी रिझर्वड आहेत. Some promises are not meant to end with your last breath. आणि काही अभिवचनं तुझ्या शेवटच्या श्वासासोबत संपणार पण नाहीये. They are meant to begin in eternity. ती अनंत काळातच सुरू होणार The आहे. moment you die, ज्या क्षणाला तू मरशील, मोठा केक तुम्हाला. हालेलुया. असं मोठं Say. मोठा मोठा केक तुम्हाला. Then you say, आज मी मोठा आहे, मी घेऊ शकतो. असं. Say, Amen. आमेन. You are not just living for time. आणि तू काळासाठी फक्त जगत नाहीयेस. Time will be dissolved in eternity. काळ विरघळणार आहे अनंत काळात. There will be no time. काळच राहणार नाहीये. There will be only eternity. फक्त अनंत काळ राहणार आहे. You are living forever.
कायम, अनंत काळ, फॉर एव्हर. God does not only build moments, देवाने फक्त क्षण मानलेले नाहीत, He builds movements, तो चळवळी पण a मानतो. movement that never ends. अशी चळवळीची कधी संपतच नाही. Amen. आमेन. He doesn't just bless people, He blesses generations. तो लोकांना आशीर्वाद देतो असं नाही, अख्ख्या पिढ्या त्यांच्या देव आशीर्वादित करतो. आपली अख्खी पुढची पिढी आशीर्वादित असणार आहे आपल्यामुळे. He does not only fulfill now, He fulfills eternity. आता फक्त पूर्ण नाही करत आहे तो, आत्ताला तर ठीक आहे आहेच आहे, अनंत काळातही पूर्ण करणार आहे. So some promises are too big for one body, तर काही अभिवचनं एका देहासाठी फार मोठी असतात, नाही झेपणार. too heavy for one season, फार वजनदार असणार आहेत ती काही ऋतूंमध्ये, ती नाही पेलणार आपल्याला. too vast for a whole lifetime. फार मोठी असणार आहेत, बलाढ्य असणार आहेत आपल्या आयुष्यासाठी, ती इथे नाही पेलवणार, ती वरच मिळतील. They require more years than you have, more generations than you can ever meet it. त्यांना अजून वर्ष लागणार आहे जी तुम्ही कधी पाहिली नसतील. Your calendar cannot allow it. तुझ्या कॅलेंडर मध्ये ती सामावणारच नाहीयेत की तेरा कॅलेंडर 31 दिसंबर को खत्म होता है. They are kingdom size promises, राज्याच्या आकाराची अभिवचनं आहेत ती, and the kingdom of God has no end. आणि देवाच्या राज्याला अंत नाही. मग ते सगळं भलं मोठं तिथंच मिळणार आहे. Look at Abraham. अब्राहम बघा, God promised descendants like the stars in heaven. देवाने त्याला किती संततीचा आशीर्वाद सांगितला. आकाशात किती तारेत मोज, ही संतती तुझी. Now, did he get that many? तेवढी Because मुलं- there are billions of stars, तेवढी मुलं त्याला झाली का? आता आकाशात किती तारे असतात? करोडो. isn't it? है ना? अजून There are पर्यंत- billions and trillions of कितीतरी stars. करोडो 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 खोऱ्याने तारे आहेत. But did he get that many children? तेवढी मुलं त्याला झाली The का? whole earth also does not have that many children like the stars. संपूर्ण पृथ्वीवरती एवढी मुलं नाहीत जेवढे तारे आहेत. So he never lived to see that promise fully तर completed. ते अभिवचन तसं म्हणायला गेलं तर पूर्ण झालेलं बघायला तो जगला नाही. So when he will see it मग त्याला ते कधी बघायला मिळणार? in heaven. स्वर्गात. And yet heaven says तरी स्वर्ग म्हणतं he obtained a good report through his faith. त्याच्या विश्वासाद्वारे त्याला चांगला रिपोर्ट मिळाला. God also promised Abraham the land. देवाने अब्राहमाला जमिनीचं सुद्धा वचन दिलं. He said, to you and to your seed I will give you this land. तुला आणि तुझ्या बीजाला संततीला ही जमीन हा प्रांत मी देतो. And Abraham walked through the whole of the land. अब्राहम त्या पूर्ण प्रांतात चालला He camped on it. आणि तिथे त्यांनी छावणी घातली, He raised altars there. तंबू ढोकला, वेद्या बांधल्या, He prayed there. प्रार्थना केल्या. But he never lived to possess it. पण ते सगळं त्याच्या ताब्यात कधी आलं नाही. But did he cry? रडला का मग? He labored for that land. मेहनत केली त्या जमिनीसाठी. He was the man to whom God gave that promise first. तो असा माणूस ज्या माणसाला देवाने प्रथम ते अभिवचन दिलं. Not to Moses. मोशेला Not नव्हतं to दिलं, Joshua. योशुआला नव्हतं The दिलं. first promise was given to Abraham. पहिलं अभिवचन अब्रामाला देवाने दिलं, पण त्याच्या ताब्यात कुठे त्या जमिनी आल्या? But he didn't see it. त्याला नाही ते पाहायला मिळालं. Amen. आमेन. And he never lived to possess it. आणि तो त्यासाठी जगलाही नाही की हे सगळं माझ्या नावावरती सातबाऱ्यावर येऊ दे. नाही नाही. And Hebrews tells us he saw it from afar. आणि इब्रिकराच्या पत्रात लिहिलंय त्याने लांबून पाहिलं. He was persuaded of it. तो लांबून ते सगळं पाहत होता. He embraced it. त्याने मिठी मारली त्याला लांबून. But he did not receive it in his lifetime. पण आयुष्यात त्याला ते मिळालं नाही, पदरी नाही पडलं. Why? का? Because God was not just giving Abraham property. कारण देव काय अब्रामाला फक्त प्रॉपर्टी, मालमत्ता, जमिनी, घर, प्रॉपर्टी, मालमत्ता, जमिनी, घर एवढंच द्यायला बसला He नव्हता. was birthing a promise which is bigger than Abraham. असं अभिवचन त्याच्यामध्ये तो देत होता की जे अब्रामापेक्षा मोठं आहे. Your promise that God has given you is bigger than you. जे अभिवचन तुला देव देतोय ते तुझ्याहून मोठं आहे. हालेलुया. It is bigger than you. तुझ्यापेक्षाही ते अभिवचन मोठं आहे. I have seen one minister sitting on one side of the scale and he's saying, weigh out gold according to my weight. मी बघितलं एकदा एक मंत्री होते, ते बसले तराजूवरती एका बाजूला आणि म्हणाले की आता माझ्या वजना एवढं सोनं तुम्ही तोला. See, God is saying not according to your weight, देव म्हणतो तुझ्या वजनानुरूप न तोला, but पण according to my weight, माझ्या वजनानुरूप तोला. I want to give you. मला तुला द्यायचंय. So the promises of God, we have made it so small. पण देवाची अभिवचना आपण एवढी छोटी करून ठेवलीत ना. देवा मला 100 रुपये पाहिजे होते, तू असं. दिलंच नाही मला. God is saying, I want to give you so much. देव म्हणतो मला इतकं सारं द्यायचंय तुला, से. तू 100 रुपयावरती अडकलायस. Abraham didn't just receive a destination, अब्रामाला फक्त दिशा किंवा एक पत्ता मिळाला असं नाही, he received an inheritance. त्याला वतन मिळालं. And for generations, पिढ्यानपिढ्या he held the title deed in faith. त्याने टायटल डीड विश्वासाने हातात घेतलं की हे माझ्या नावावर आहे.
But his children walked into the house. पण त्याची मुलं त्या घरात चालली. He didn't walk in that house. तो नाही त्या घरात चालला, त्याची मुलं पोचली. Amen. आमेन. He saw the promise. त्याने वचन पाहिलं, His children lived the promise. त्याच्या मुलांनी ते जगलं. Say, are you getting me? मंदिर दाविदाने पण मंदिर नाही, त्याच्या मुलाने बांधलं, मुलगा गेला. This is resurrection-sized faith. तर हा पुनरुत्थानाच्या साईजचा विश्वास आहे. Some of the things you won't get it, your children will get it. काही गोष्टी तुला नाही मिळणार, तुझ्या पश्चात तुझ्या मुलांनाच मिळतील. But God will use you, पण देव तुला वापरेल त्यासाठी, and God will bless you for आणि it. देव तुला आशीर्वाद पण देईल त्यासाठी, ज्याचं प्रतिफळ तुला वर मिळेल. So some of what God promises you, तर काही गोष्टींचं जे वचन देव तुला देतो, you will see, you will believe, you will embrace. तू बघशील, विश्वास ठेवशील, मिठी मारशील. Some you may not see, काही तुला दिसणार नाही, some you may see but not possess. काही दिसेल पण हातात येणार नाही. Your children will possess. तुझ्या मुलांना हातात मिळेल. हो सकता है, Amen. हो सकता है. उसमें इतना दुख मनाने की जरूरत नहीं. You may build the altar. तुम्ही वेद्या बांधाल. Abraham built the altar अब्रामाने वेदी बांधलीच in नाही. the promised land, अभिवचन दत्त देशात वेदी बांधली, but he could not eat the fruit of it. पण फळ नाही खाऊ शकला त्याचं तो. They may live in the city. ते राहतील त्या नगरात, They may dig wells in that city. विहिरी खणतील त्या नगरात, They may drink water. पाणी पितील तिथलं, They may fight the giants. आणि धिप्पाड राक्षसी पुरुषांशी झगडतील, They may enjoy the peace. आणि शांतीचा आनंद घेतील. And still heaven calls you faithful. तरी स्वर्ग तुला विश्वासू म्हणेल. Why? का? Because your father has sown it, तुझ्या बापाने पेरलं, but you have taken it. पोराने उपभोगलं. बापाने पेरलेलं पोराने उपभोगलं. Because your obedience is planting trees तुझं आज्ञापालन झाड रवतंय, whose shade you may never sit under, ज्या झाडाच्या सावलीखाली तू कधी नाही बसणार, but generations will sit under it and enjoy. तुझ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या बसून आनंद घेतील. आज ये इधर बंदा है, पीढ़ी पीढ़ी चले गए, हम ना रहे, ये रहेगा. आगे की पिढी इसका उपभोग लेगी. They don't have to struggle to buy a land. त्यांनी नाही संघर्ष करायची गरज आहे जमिनीसाठी. They have got the land. त्यांना मिळाली जमीन, They have got the people. त्यांना लोक मिळाले, त्यांना हे मिळालं, रेडीमेड लोकही मिळतील. They have to just run it by faith. त्यांना फक्त चालवावं लागेल And be विश्वासाने. पण आम्ही पेरलं, Amen. ते So त्याचं फळ उपभोगतात. when you stand like Abraham, अब्रामासारखे जेव्हा तुम्ही उभे राहाल, looking at promises, अभिवचनांकडे पाहात, you may not fully enter it. कदाचित तुम्ही त्यात पूर्ण प्रवेश करणार नाही. Heaven still says, well done, my servant. स्वर्ग तरी तुला शाब्बास माझ्या विश्वासू दासा म्हणेल. You will not be forgotten. तुला विसरलं जाणार नाही म्हणेल. Because कारण you are walking in promises bigger than your lifetime. तुझ्या आयुष्यापेक्षा मोठ्या अशा अभिवचनांमध्ये तू चालतोयस. Amen. आमेन. David was promised a throne forever. दाविदाला सिंहासनाचं वचन दिलं गेलं Isn't कायमचं. it? God said, I am giving you a throne forever. देव त्याला म्हणाला मी कायमचं तुला सिंहासन देत आहे. But did David sit on the throne forever? पण दावीद काय कायम सिंहासनावर बसला का? No, he died. नाही, मेला ना. But his son, पण त्याचा मुलगा, the greater son, त्याचा महान मुलगा the Lord Jesus Christ, येशू ख्रिस्त will sit on the throne of David forever. दाविदाच्या सिंहासनावर कायमचा बसेल. Amen. Amen. And the blessings that should go to David, he will surely get. आणि जे दाविदाला आशीर्वाद गेले पाहिजे ते दाविदाला मिळणारच आहेत. Are you getting me? सगळं 80-90च्या जीवनातच मिळालं पाहिजे असं काही So नाही. some of the things you won't get, काही गोष्टी नाही मिळणार, but you are sowing. पण तू पेरतोय, पेरत राहा. I mean, he who sows will not harvest all the time, आणि जो पेरतोय तो स्वतःच नेहमी सगळं कापेल असं काही सांगता येत but you will नाही. harvest definitely in heaven. पण स्वर्गात तुम्ही हंगाम कापाल. पण इथं पेरलेलं सगळं आम्हीच कापू असं सांगता येत नाही. आमची Yes. पुढची पिढी कापेल कदाचित. तसं तू इथे सगळं पेरलेलं तू कापशील असं नाही, स्वर्गात कापशील, पण इथे कदाचित तुझी संतती कापेल. यू नेव्हर नो. You know, the prophets preached about the Messiah, संदेश त्यांनी मसीहाविषयी उपदेश केला, but they never saw him. पण त्यांनी मसीहा पाहिला नाही कधी. They died before he came. मसीहा येण्या अगोदर मेले ते. They didn't see. कुठे बघितला त्यांनी मसीहा? They saw the promise in faith. वचन त्यांनी विश्वासात पाहिलं. Abraham saw the city that has foundation, अब्रामाने नगर पाहिलं ज्याला faith. पाय आहे विश्वासाने. but they died. पण सगळे मेले ना. They didn't see it. Isaiah didn't see it. यशाने कुठे पाहिलं? He didn't see Jesus crucified. यशाने कुठे येशूंना वधस्तंभी खिळलेलं पाहिलं? He wrote it. पण लिहिलं. He आपण never- कुठे पाहिलं? He didn't see it. त्याने नाही पाहिलं.
So here is it what it means to each one of तर us. आपल्या सगळ्यांना हा अर्थ मी सांगतोय समजावून. Your obedience may bless your children. तू जे आज्ञापालन करतोय ना बेटा, त्याला कमी लेखू नको. त्यातून तुझी पुढची पिढी मुळ बाळा आशीर्वादित होणार आहे. Your prayers may heal your grandchildren. तुझ्या प्रार्थना तुझ्या नातवंडांना आरोग्य देतील. Your tears may open doors for people you will never meet. तुझे हे अश्रू अशा लोकांसाठी दारं उघडतील ज्या लोकांना कदाचित तू नाही भेटणार, But you will meet them in heaven. पण स्वर्गात भेटतील तुला And they सगळे. will tell you, आणि मग स्वर्गात ते तुला सांगतील, because of your tears I am saved. तुम्ही रडला म्हणून मी तारला गेलो. And God will put another crown on your आणि head. देव अजून एक मुकुट तुला देईल. मला तर तेच हवंय. आय एम डन हियर, मुझे कुछ नहीं चाहिए, ऊपर चाहिए सब. So don't measure your life by what you finish. तर तुम्ही जे संपवताय त्यावर तुझ्या आयुष्याचं मोजमाप करू नको. Measure it by what you start in God. देवात जे सुरू करतोय त्यावर मोज. इथं 2 घरं झाली, 4 फ्लॅट झाले, 2 गाड्या घेतल्या, 3 स्कूटरी घेतल्या, त्यावर काय मोजतोयस? See, some promises are not denied. काही अभिवचनं नाकारली जात They are नाही, just deferred into eternity. ते अनंत काळात मिळतात. And heaven is never late. आणि स्वर्ग कधी उशीर करत नाही. Heaven is eternal. स्वर्ग अनंत काळातलं आहे. There are times God works out the norms आणि कधी कधी देव स्वतः काही कायदे लिहितो. because God is faithful to His आणि promises. देव त्याच्या अभिवचनांना विश्वासू आहे. His promises cannot be missed. त्याची अभिवचनं कधी बोलली गेलेली नाहीशी होत नाहीत, बोललेलं होणारच. But He's not confined to our patterns. पण आपल्या नुरूप होणार नाही नेहमी की मुझे ऐसा लगा था ऐसा होगा. तेरा लगना It, बिगना कुछ it काम is कर. not confined to our expectations. आपल्या ज्या आशा आहेत त्या नुरूप होणार नाही. Our formulas, आपले our फॉर्म्युला, time. माझी पद्धत, माझी रीत, माझी मेथड नाही, नेहमी नाही चालणार. तो त्याच्या रीतीनं करेल. We often expect God to work in predictable ways. आपली कशी इच्छा असते की मला वाटतं त्या रीतीनं देवाने काम करा. अरे मला वाटलं तो असं करून देव असं करेल. तुला तू तू वाटणार तू कोण आहे? Pray, receive, celebrate. प्रार्थना कर, मिळालं आनंद कर. Friday I prayed. शुक्रवारी मी प्रार्थना केली, Saturday I received. शनिवारी मिळालं, Sunday I gave Thanksgiving service. आणि रविवारी मी आभार प्रदर्शन दिलं. सोमवार पासून मी चर्चलाच जात नाही. देव कशाला करील असल्या मेथड? देव असल्या रीती करतच नाही, कारण देव तुला मला आपली आकृती प्रकृती सगळी ओळखतो. Say, तेरी भी मेरी भी. because God sometimes chooses a higher, stranger and deeper way. कारण की देव काय करतो, अनेक वेळा खोल रीती खोल मार्ग शोधून काम करतो. Not to deny our promises, आपल्या वचनांना नाकारायला नाही, but to elevate the purpose. पण संकल्प त्यात पुढे आला पाहिजे रे. And Job is proof here. आणि योग त्याचा एक पुरावा आहे. Job did everything right. योबाने सगळं बरोबर केलेलं होतं. Yes, even God raised his collar and said, have you seen anybody like my servant Job? म्हणजे देवाने सुद्धा योबाचं इतकं त्याची कॉलर वर करून कौतुक केलं की माझ्या योबासारखा तुम्ही कोणी पाहिलाय का? He did everything right. म्हणजे योबाने सगळं बरोबर केलेलं होतं, And काही still चुकलं. everything went wrong. तरी त्याच्या आयुष्यानंतर सगळं चुकलं. You may तो do आलाच आहे everything right and still everything will turn wrong. तसं तुम्ही कदाचित सगळं बरोबर करत असाल आणि एके दिवशी सगळं चुकेल तुमच्या आयुष्यात. Yet he declared, तरी योग म्हणतो, though he slay me, yet will I trust him. मला त्यांनी ठार मारलं तरी माझा विश्वास त्याच्यावरच राहणार आहे. You have Yes, to Lord. move beyond the transactional faith. थोडं ना हा व्यवहारातला जो विश्वास आहे ना, की मैंने ऐसा किया फिर मैं ऐसा मिला फिर मैं ऐसा. In the world, व्यवहार, that word is हा. very strong. व्यवहारातले विश्वास ठेवू नका. तुम्ही जगात चहाला बोलवलं, मला पण बोलायला लागेल जगात उद्या. व्यवहार असतात ना. अरे त्यांनी मला जेवायला बोलवलं, आता मलाही त्यांना एकदा बोलवायला नाही, लागेल. त्यांनी मला जेवायला बोलवलं, मी फक्त चहासाठी कसं हो, बोलवायचं? असं कसं ना, त्यांनी त्यांना जेवायला बोलवलं नंतर आपणही त्यांना जेवणच दिलं पाहिजे. So that व्यवहार kind of thing is seen lots in असले the world. व्यवहार नहीं, उन्होंने मुझे पार्टी में बुलाया था उनके, मुझे भी उनको बुलाना पड़ेगा. हे व्यवहार जगात असतात. God moves beyond your transactional faith. देव तुमच्या व्यवहारापलीकडच्या विश्वासात आहे. ते विश्वासात व्यवहार आणू नको की तू 2 दे मी 4चा विश्वास ठेवीन. देव म्हणे ठेव तुझ्याकडे, मी दुसरे शोधतो. I obey, so I get it. मी आज्ञा पालन करतो म्हणून मला मिळतं. I will trust him even if I don't get it. मला मिळालं नाही तरी माझा विश्वास त्याच्यावरच आहे. So God was, विश्वास ठेवायला सगळं तुला मिळालंच पाहिजे गरजेचं नाही. some people say, मी प्रार्थना केलं ना 2 तास, काही लोक मग द्यायला पाहिजे ना. म्हणजे काय त्यांनी उपकार दिलंच का? नाही. मी 2 तास 4 ते 6 काल बसलो की वा धन्य भाग हमारे. 4 ते 6 तुम्ही बसला, उपकार As झाले. though when we pray, some gold falls in म्हणजे his काय, lap. आपण प्रार्थना केली म्हणून काय सोनं पडतं का वरून? I mean, falls in his lap. का त्याच्या मांडीत पडतं सोनं? No.
असं नाहीये ते. See, God was doing something out of the norm. देव काहीतरी आपलं जे नेहमीची पद्धत आहे त्याच्या बाहेरचं करत I mean, He होता. was not destroying Job, देव काही योबाचा नाश करत नव्हता, but revealing eternity through him. पण योबाद्वारे अनंत काळ प्रगट करत होता. Today I came to know what is absolute faith and conditional faith. आज मला योबामुळे कळलं ना, अटीला लागूनचा विश्वास काय आहे आणि अनंत काळचा कायमचा विश्वास काय आहे. I didn't know it before. मला अगोदर माहित नव्हतं हे. I knew only faith. मला फक्त विश्वास माहित होता. But today I know आज मला मात्र कळलं that there is a conditional faith and there is an absolute faith की अटीला also. धरूनचा एक विश्वास आहे, तर एक कायमचा विश्वास पण आहे की मेलो तरी विश्वास तुझ्यावरच, म्हणजे मिळालं तरी आहे नाही मिळालं तरी आहे. And I told you about Paul. पॉलचं मी सांगितलं He ना, is also a powerful proof. पॉल सुद्धा एक सामर्थ्यवान पुरावा आहे. He had thorn त्याच्या देहात काटा होता, and he prayed. त्याने प्रार्थना केली. First time he prayed 3 times पहिल्यांदा केली, तीनदा केली. and God said no. वे पहिल्यांदा त्याने कशासाठी तरी तीनदा प्रार्थना केली, देव त्याला नाही म्हणाला. Not because Paul lacked faith. पॉलचा विश्वास कमी पडवता म्हणून नाही. God didn't say, Paul, your prayer is still not up to that mark. देव त्याला असं नाही म्हणाला, पॉल तुझी प्रार्थना अप टू मार्क नाहीये. No. नाही. His prayer was up to the mark. अरे पॉल होता तो, त्याची प्रार्थना अप टू मार्कच आहे. But because God was protecting a greater glory through his weakness. परंतु त्याच्या अशक्तपणातनं देव एक मोठ्या वैभवाला सुरक्षित ठेवत होता. And this is not a normal thing for God. आणि देवाला ही नॉर्मल गोष्ट नाहीये. He heals people. तो लोकांना आरोग्य देतो. But here, पण इथे he moved out of the norm. जरा पद्धतीला सोडून देवाने हे केलं की मी काटा काढणार नाही, टोचतोय, भले टोचला मी कृपा देईन. Only for Paul. फक्त पॉलसाठी, Only for Job. फक्त योबासाठी पद्धत वेगळी. And so this was God working outside the normal pattern. तर देवा इथे जरा पद्धतीला सोडून नॉर्मल पॅटर्न सोडून काम करत होता. Because God knows Paul. कारण देव पॉलला ओळखतो. याला किती मारलं तरी सुद्धा माझ्या जवळच येणार. येणार हा देव ओळख. मी म्हटलं ना, आकृती प्रकृती And he knows प्रत्येकाची. others. याला थोडं मी असं सांगितलं ना, तोंड वाकडं करून जाणार. So देव- God knows people. देवाला देव देव लोकांना ओळखतो बेटा. He knows how to deal with whom. आणि देवाला माहितीये कुणाशी कसं वागायचं, Amen. कुणाशी कसं वागायचं. And not देवाला removing the pain from Paul, yet Paul shook continents. आणि पॉल मधून देवाने ती वेदना काढली नाही, तरी पॉलने गाव, शहर, राज्य, देश नाही, खंड हादरवलेत. खंड. If God had given that thorn to Thomas, पॉलने देवाने जर तो काटा थोमाला दिला असता, we wouldn't have seen him in India. थोमास तर Maybe, इंडिया I'm आताही just नाही थे saying. ना, कदाचित आलेच ना. God knows better. देवाला चांगलं माहिती आहे. Amen. थोमाला काटा नाही दिला देवाने, तो Not removing pain but multiplying the grace. की वेदना नाही काढली पण कृपा वाढवून दिली. How can he सहन multiply करायची कृपा grace? देईन मी तुला. How could he multiply grace? कृपा कशी बहुगुणित By केली? keeping the thorn in him. काटा त्याच्यात ठेवून ये टोचता रहेगा. And why God sometimes breaks the pattern? आणि कधी कधी देव का पद्धती तोडतो? Because he's forming eternity in कारण that तो person. अनंत काळ त्या पद्धतीत घालतोय. Not just comfort. फक्त सौख्य आराम नाही, He is shaping our character. आपल्या चारित्र्याला तो घडवतोय. Not just changing our circumstances. केवळ आपली परिस्थिती बदलत नाहीये, तो आपले स्वभाव सुधरवतोय. He is building testimonies in us साक्ष आपल्यात उभी करतोय. that can speak across generations. पिढ्यान पिढ्या ती साक्ष बोलणार आहे. आज माझं किंवा यांचं जीवन आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत बोललं जाईल की एक था पीटर एक थी जयश्री. He is revealing a faith that can survive even unanswered prayers. असा विश्वास प्रगट करत आहे तो तिथे की ज्या विश्वासाला न उत्तर मिळालेल्या प्रार्थनाही सहन होतात. See, norms produce convenience. पद्धतीने काय होतं, एक सोयीस्करपणा वाढतो की ही पद्धत हे मिळालं सोयीचंच होतं मला. But unusual ways produces glory. असाधारण रीतीनं केलं ना की गौरव येतो की मी थोडी पद्धतच बदलली यावेळेला. Yes. देव म्हणतो मी पद्धतच बदलतो यावेळेला. Nice दिल त्यांना काहीच. बस. See? And see how he behaves. मग बघू हा कसा वागतो, अंगात So- येतं का नाही. So what this teaches us? यातनं काय शिकायला मिळतं? Sometimes, I'm saying sometimes God may not heal. कधी कधी हा कदाचित देव आपल्याला बरं करणार नाही, He holds. राखून ठेवतो. Sometimes he does not remove the thorn. कधी कधी तो काटा काढत नाही, He adds grace. कृपा देतो, He redeems. उद्धार देतो. Sometimes he does not fix, कधी कधी तो दुरुस्ती नाही करून देत, but he fortifies you. पण तुला सुरक्षित ठेवतो. Sometimes he does not even explain, कधी कधी तो काही स्पष्टीकरण देत नाही, but he establishes. पण तुला स्थिर स्थावर करतो. Amen. आमेन. And yet, आणि तरी with all that, त्या सगळ्यात he is a faithful God. देव विश्वासू आहे, फेथफुल आहे, विश्वासू आहे.
And so when Job said, though he slay me, yet will I trust him, म्हणून योग जेव्हा म्हणाला जरी त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे, he was not losing hope. तो आशा सोडत नव्हता. He had moved his hope to resurrection hope. त्याने आशा पुनरुत्थित आशेकडे नेली. He was saying, तो म्हणता even if you don't do it my way, जरी माझ्या रीतीनं तू नाही केलं I will still believe you are a good God. तरी माझा विश्वास तोच असणार आहे की तू चांगला देव आहेस. मला काय बाबा, मला तर सगळं लगेच आवडेल, सगळं लगेच आवडेल, सगळं लगेच बदललं पाहिजे. That is faith living beyond the norms. हा विश्वास ना पद्धतींच्या पलीकडे गेलेला विश्वास आहे. That is trust that outlives even your own understanding. हा विश्वास तुझ्या स्वतःच्या समजुती पलीकडे गेलेला विश्वास आहे. That is the kind of hope that no man can kill. ही आशा कोणी मारू नाही शकत, असली आशा. So don't laugh at the one who is still believing. तर जो माणूस अजूनही विश्वास ठेवून जगत आहे त्याला बघून तुम्ही हसू नका. Don't say, असं म्हणू नका, oh, so many years you have been एवढी praying. वर्ष अजून प्रार्थनाच का, You are still going to church. एवढी वर्ष झाली चर्चला जाऊन अजून प्रेयरच करतो का, मिळालं तर काहीच नाही तुला. Don't mock the one who is still praying. जो अजूनही प्रार्थना करतोय त्याची मस्करी करायची हिम्मत तू नको करू. God हा? will be angry with you. देव तुझ्यावर चिडेल. Yes, if you have stopped praying, it's another thing. त्याने प्रार्थना करायची बंद केली तर ती गोष्ट वेगळी If you had आहे. stopped hoping, it's another thing. त्याने आशा सोडली तो गोष्ट वेगळी आहे. पण जर तो अजूनही प्रार्थना करत आहे तर त्याची टिंगल उडवायची, मस्करी उडवायची हिम्मत तू करू नको. God देव will तुझ्यावर not चिडेल. stand this nonsense. देव नाही नॉनसेन्स करत, चिडेल देव तुझ्यावर. वो Because- प्रेयर कर रहा है, करने दे, तेरा क्या प्रॉब्लम है. So don't dismiss the one who still has thorn. तर ज्याच्या देहात अजूनही काटा आहे त्याला हकलून लावायची गरज नाही. देवानीच ठेवला असेल तो काटा त्याच्या Paul देहात. had a thorn and God did not remove it. पॉलच्या देहात काटा होता, देवानी काढला नाही. But still Paul shook nations. तरी पॉलने खंड हदरवले ना. People without thorns have not done it. काट्याशिवायच्या माणसांनी नाही खंड हदरवले, But त्याने काट्या Paul, सकड हदरवले. Paul still wrote the scriptures. पॉलने शास्त्रवचन तरी लिहिली I can do all things through Christ who strengthens की me. ख्रिस्त जो मला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व करण्यास मी समर्थ आहे. लिहिणारा पॉल आहे काट्या सकट. Paul still built the church. पॉलने चर्च पण बांधलं तरी. Paul still raised up leaders. पॉलने लीडर उभे केले काट्या सकट, चर्च बांधलं काट्या सकट. I mean, Jesus didn't say it before the whole church. This is Paul, the thorn is coming from me. I said, let it be in your flesh. येशू काय अख्ख्या चर्च समोर बोलले नाहीत काही सगळ्यांना की सगळ्या चर्चने ऐका हा पॉल आहे, या पॉल मध्ये मीच तो देहातला काटा ठेवलाय यापुढे कुणी बोलायचं नाही. असं. मी म्हंटल त्याला, no, nobody knows it. It was only Paul and Jesus. कोणालाही माहिती नव्हतं, फक्त पॉल आणि येशूंना माहिती होतं. You know how many people must have been talking behind his back? आणि किती लोक त्याच्या पाठीमागे बोलले असतील तुम्हाला माहितीये. Why? He is praying for everyone. They are healed and काय? he can do nothing with the thorn. सगळ्यांसाठी हा प्रार्थना करतो, त्यांना आरोग्य मिळतो, ह्याच्या देहात काटा ह्याला काही मिळेना. And what if he had said, आणि जर पॉल म्हणाला असता but Jesus said, my grace is enough. नाही पण येशू मला म्हणाले त्यांची कृपा मला पुरेशी आहे. हा, तो cover up साठी बोलतो. मग लोक आहेत बेटा. Isn't it? लोक तर काय काय They म्हणतात. will say for cover up he is saying it. हा, लोक म्हणणार नाही नाही उगीच झाकायला बोलतोय तो. I mean, how many people must have talked? कितीतरी लोक बोलले असतील. But he was not bothered. पण पॉलने कुणाची पर्वा केली नाही. बघा लोक सगळ्या काळात सारखीच आहेत, तेव्हाही तशीच होती, मॉडर्न जमान्यात पण लोक तसलीच आहेत. Today also people talk, मशीन बदले लोक नाही बदला, आजही लोक बोलतातच. but God will handle it. देव हाताळून I'm घेईल. not worried. मला काय पडलेलं People नाही. talk behind my back also. माझ्या पाठीमागे पण लोक काय काय But बोलतात. today they may not talk आज नाही बोलणार कदाचित, because I am in a position today हा. not many can talk. कारण आज माझी पोझिशन अशी देवानी करून ठेवली की बऱ्याच लोकांना असं पीटरचा प म्हणतानाही भीती वाटते. But in the beginning they used to do it. पण सुरुवातीला बरीच माणसं करायची. But I was not bothered. मी कधीच पर्वा केली नाही. जिसको जो बोलना बोलो. Stop looking at people's thorns. लोकांचे काटे बघायचं बंद कर. तुझ्या डोळ्यातलं मुसळ काढ. Look at their fruit. त्यांची फळं बघ. त्यांचे काटे काय शोधून काढतोय. इसमें कमजोरी है, ये इधर बराबर नहीं है, ये ऐसा खराब है. Look at their faith. त्यांचा विश्वास बघ. Look at their impact. त्यांचा प्रभाव किती पडलाय बघ ना. Because sometimes what looks like weakness is the very place where heaven is resting. कधी कधी जे अशक्त पण वाटतं ना तिथे स्वर्ग विसावा घ्यायला आलेलं असतं. माइंड यू. Amen. So don't in hurry, don't open this gap. Seal it up, zip it up. See that faith should outlive even your funeral. विश्वास तुझ्या मैती पलीकडे गेला पाहिजे बस. That kind of faith God will honor. अशा विश्वासाचा देव मान करे.
Because real faith doesn't just see life out of death. कारण की खरा विश्वास मृत्यूतून जीवन पाहत नाही. Amen? आमेन. Oh, Lazarus is raised from the dead. ओ लाजर मेलेल्यातनं परत जिवंत झाला. Faith sees promise beyond death. विश्वास मृत्यू पलीकडे अभिवचन बघतो. खरा विश्वास. Faith does not always believe for recovery. विश्वास नेहमी मला रिकव्हरी द्या, मला भरपाई द्या असं बघत नाही. Faith also believes for resurrection. विश्वास पुनरुत्थानावर सुद्धा विश्वास ठेवतो. Faith does not just expect tomorrow. आणि विश्वास केवळ उद्याची अपेक्षा ठेवत नाही. Faith expects eternity. विश्वास अनंत काळाची अपेक्षा ठेवतो. And real faith does not end at the graveside. आणि खरा विश्वास माहितीवर संपत नाही. Real faith does not even faint at the tombstone. खरा विश्वास थडग्याच्या धोंड्यापाशी थांबत नाही. It does not die at the obituary. मरत नाही तो. Faith never dies. विश्वास कधी मरत नाही. Everything will die, faith will never सगळं die. मरतं, विश्वास कधी मरणार नाही. It can still stand over ashes त्या राखेच्या ढिगावर पण विश्वास and उभा still राहील say, आणि म्हणेल God is faithful. देव विश्वास. That's what Job said in असं Job योग 19. बोललाय. योग 19. It can watch the dead body मेलेल्या देहाला तो पाहिल and still say God is faithful. तरी म्हणेल देव विश्वास आहे. Because it looks at what didn't happen and still says God is good. कारण की जे झालं नाही ते बघूनही तो विश्वास म्हणतो देव चांगला It आहे. sees the body going down शरीर खाली जाताना पाहतो and lifts its eyes into heaven. तरी डोळे वर करतो. Because it knows कारण त्याला माहित आहे this is not the final chapter of this body. माझ्या या देहाचा हा शेवटचा अध्याय नाही. This is not the final chapter. हा शेवटचा अध्याय नाहीये. Because कारण the God who writes my beginning जो देव माझा प्रारंभ लिहितो has also written my forever. त्याने माझा कायम सनातन सुद्धा लिहिलेलं आहे. माझा अर्धा पिक्चर वर आहे. इधर तू आधा देख रहा है मेरा फिल्म, बाकी की फिल्म मेरी ऊपर है. So even when the casket closes, आणि म्हणून पेटी जरी बंद झाली कबरेची कबर my पेटी faith will keep breathing. विश्वास माझा श्वास घेत राहणार आहे. शरीरातला श्वास गेला, विश्वास अजून जिवंत आहे. असं Even when the पाहिजे. song ends, जरी गाणं संपलं faith is still singing. विश्वास तरी गातो. विश्वास That is the- महान विश्वास हमेशा वायदा करता That is है. the kind of faith I'm talking about. त्या विश्वासाचं बोलतोय मी. Even when life ends, आयुष्य जरी संपलं faith keeps on believing. विश्वास विश्वास ठेवत राहतो. असंभव देख के बोलता है, संभव कहता है. Because faith says resurrection is coming. कारण विश्वास म्हणतो पुनरुत्थान येणार आहे. See? Faith believes in resurrection. विश्वासाचा पुनरुत्थानावर विश्वास आहे. Job could have that kind of faith that could survive even the cemetery. योबाला त्या पद्धतीचा विश्वास मिळाला की जो कबरेत पण टिकला, Amen. कब्रस्तानात पण टिकला It could outlive the obituary. आणि त्या कब्रस्तानापलीकडे जगला. He didn't say God will fix this before I die. तो असं नाही म्हणाला मी मरायच्या आधी देव हे सगळं दुरुस्त करणार He आहे. says even if he doesn't, जरी देवाने हे नाही सगळं दुरुस्त केलं I will still trust him. तरी मी देवावर विश्वासच ठेवणार आहे. That is called the resurrection faith. त्याला म्हणतात पुनरुत्थानाचा विश्वास. That is eternal faith. हा अनंत काळचा विश्वास आहे. Amen. आणि त्या अनंत काळात आपण जाणार आहे. And that kind of faith terrifies the devil and आणि hell. असा विश्वास कुणाचा झाला तर असल्या बिलीवर लोकांना सैतान घाबरतो. See, your promises are not dead. तुझी अभिवचनं मेलेली नाहीत. Just because it didn't happen today. आज घडलं नाही म्हणून मेली नाहीत काही. Just because it didn't happen in my lifetime. माझ्या आयुष्यभरात ही अभिवचनं पूर्ण झाली नाही म्हणजे मेली नाही काही. It's just that it is eternal. अनंत काळात होणार आहे. The promises are eternal. अभिवचन अनंत काळातलं आहे. Amen. Amen. Because Bible says Bible- all his promises are yes and amen. त्याची सगळी अभिवचनं हो आणि आमेन आहेत असं लिहिलंय ना. Amen. हो आणि आमेन आहे तर मग 80 वर्षाच्या आयुष्यात आपल्याला मिळालं नाही तर वर मिळणार आहे. All his promises. सगळी त्याची अभिवचनं सगळी Yes and amen. हो आणि आमेन. Not yes and no or no no. हो or no. नो असं नाहीये किंवा हो हो नो नो असंही नाहीये. हो आणि आमेन आहे. God never takes back his word. देव कधी त्याचा दिलेला शब्द परत घेत नाही. He never forgets his promises. देव कधी त्याचं अभिवचन विसरत नाही. Amen. Sometimes he takes the promises
forward into eternity. कधी कधी देव ती अभियोजना अनंत काळात घेऊन जातो. Because some of the promises are not designed for mortal bodies. कारण काही अभियोजना ना नाशकारक देहासाठी बनलेली नाही, They are designed for glorified bodies. ती वैभवी देहासाठी स्वर्गासाठीच बनलेली आहेत. Some are not designed for temporary seasons. काही अभियोजना तात्पुरत्या ऋतूसाठी बनलेलीच नाहीये, They are designed for eternal. अनंत काळासाठी स्वर्गात तिथल्यासाठी बनलेली आहे. That's why Hebrews 11 says, म्हणून इब्रिकरास 11 म्हणतं, they believed, त्यांनी विश्वास they ठेवला, obeyed, आज्ञापालन they केलं, trusted, भरोसा ठेवला, and still they did not receive the promise here. तरी त्यांना इथे अभिवचन पूर्ण झालेलं मिळालं नाही. And yet heaven says amen. तरी स्वर्ग त्यांना आमेन म्हणत आहे. Because कारण it is waiting to give them in heaven. वाट पाहत आहे स्वर्ग, केवळ आले की मी त्यांना देतो. Praise God. आणि इथल्या बऱ्याच गोष्टी तिथे लागणारही नाहीयेत ऍक्च्युली. Something else he will replace it. काहीतरी वेगळं देईल तो तिथे, जे तिथे लागेल. Amen. आमेन. So stand strong like Job. योबा सारखे खंबीर उभे राहा. दीज आर द लास्ट डेज. Believe like Paul. पॉल सारखा खंबीर विश्वास ठेवा. Hope like the martyrs Stephen and James. स्टेफन, याकोब जसे शिरच्छेद पावले प्रभूसाठी, त्यांच्यासारखी आशा ठेवा And declare, आणि घोषित करा. though he slay me, yet will I trust him. घोषणा करा, त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे. Say some promises are too powerful to be fulfilled in anything less than आणि eternity. म्हणायचं की काही अभियोजना फार सामर्थ्यवान आहेत, ती अनंत काळातच पूर्ण होणार, त्याला I know. अनंत काळच लागणार. That's what God is saying. असं देव आज बोलत आहे. He's speaking to the silent sufferers. जे शांतपणे त्रास सोसतायत, आजचं वचन देवाने अशा लोकांसाठी दिलंय. He's speaking to the wounded believers. जखमी बिलीवर लोक जे आहेत त्यांच्यासाठी आज देवाने हे वचन दिलंय. He's speaking to the faithful saints आणि विश्वासू संत जे आहेत, इमानी, त्यांच्यासाठी आजचं वचन देवाने who दिलंय. kept trusting even when life did not turn out as they expected. त्यांचं आयुष्य जरी त्यांनी अपेक्षा ठेवलेली होती तसं झालं नाही, तरी त्यांनी विश्वास कायम ठेवला. Some things may never come to you here. काही गोष्टी तुला या काळात, या तुझ्या आयुष्यात नाहीच मिळणार. It may come to you in another form. दुसऱ्या रूपाने येतील कदाचित. Something else he will give you in काहीतरी वेगळं replacement. देईल प्रभू तुला. He may not give this, but he may give that. हे देणार नाही ते देईल. That's fine. It may not come according to your expectation, तुझ्या आशेप्रमाणे नाही येणार. but it will That is come also according fine. to what is best for you. पण तुला जे उत्तम आहे ते तो देणार. अजून फाईन. No matter how much you prayed, it may not come. तुम्ही किती जरी प्रार्थना केली तरी ते मिळणार नाही. No matter how much you desired, किती इच्छा केली तरी मिळालं नाही. मिला अच्छा हुआ, नहीं मिला और अच्छा हुआ. वो ऊपर कुछ अलग दे रहा है. असे हिशोब ठेवा. मिला अच्छा हुआ, नहीं मिला बहुत अच्छा हुआ, ऊपर कुछ अलग है. Manasseh's father मनशेचा बाप was a holy man. पवित्र होता. Prayed for प्रार्थना प्रार्थना God. प्रार्थना प्रार्थना करत Give me a होता. son. मला पुत्र दे, मला पुत्र दे, मला पुत्र संतान दे. And when Manasseh came, मनश्य जेव्हा जन्माला आला, he was the most wicked king on the इतका earth. दुष्ट राजा झाला ना तो भूतलावरचा. So it was good that God was not giving. म्हणजे देव त्याला पुत्र संतान देत नव्हता, ते बरंच होतं. त्यांनी प्रार्थना करून 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 आणलं खाली. So your prayer was not fake. तुझी प्रार्थना खोटी नव्हती, It डोंगी. simply means त्याचा अर्थ असा आहे, this is not the end of your story. तुझ्या कथेचा हा अंत नाहीये. Because there are some chapters that has to be written beyond this lifetime. तुझे काही अध्याय तिथे वर लिहिले जाणार आहे. तू बुक क्यों तेरे लाइफ की बंद कर रहा है? Because there are victories stored beyond your calendar. कारण तुझ्या कॅलेंडर पलीकडे विजय लिहिलेले आहेत. तेरा कैलेंडर 31 दिसंबर पे खत्म है, उसके आगे प्रभु ने विजय लिखा है, वो अनंत काळ है. And there are some promises that will rise again in eternity. आणि काही अभियोजना अनंत काळातच वर येणार. काही अभियोजना. So don't let what you didn't get take away your joy, your peace, तर जे मिळालं नाही त्यापायी असे दुःखी, उदास your होऊन worship, बसू your नका. gratitude, जे your मिळालं thanksgiving. नाही, जे मिळालं नाही त्यापायी मी प्रार्थना करणार नाही, आराधना करणार नाही, चर्चला येणार नाही, असले काही निर्णय घेऊ नका उगीच. God is still with you. देव अजूनही तुझ्या सोबत आहे. असं कुठे See, असतं का? even my Jesus had holy desires माझ्या येशूंच्या पण पवित्र इच्छा होत्या that were not fulfilled. ज्या नाही पूर्ण झाल्या. येशूंच्या See, he desired that all will stand with him. येशूंची इच्छा होती की सगळ्यांनी त्यांच्या सोबत उभं राहावं, Yet तरी everyone fled. सगळे पळून गेले. अगदी वेळेला सगळे पळून गेले. He desired that the cup would pass away from him. येशूंची इच्छा होती की तो पेला त्यांच्यापासून काढण्यात यावा, Yet he still had to नाही drink it. काढण्यात आला. येशूंना प्यावाच लागला तो पेला. He desired that his disciples would pray with him
in the Garden of येशूंनी Gethsemane. इच्छा केली की येशूंच्या शिष्यांनी गेत्सेमनी भागात येशूंसोबत प्रार्थना करावी. Yet they slept. नाही इच्छा झाली पूर्ण, ते झोपले. He desired to gather Jerusalem येशूने इच्छा केली की यरुशलेम मला एकत्र करायचंय. like a hen that gathers her chicks under her जसं wings. कोंबडी आपल्या पिल्लांना स्वतःच्या पंखाखाली एकत्र करते तसं. That was his desire, अशी येशूंची इच्छा होती. but it was not नाही fulfilled. पूर्ण झाली. Why? का? Not because heaven failed, स्वर्ग अपयशी झालं म्हणून नाही, but because redemption was working a higher plan. उद्धार अजून मोठी योजना करत होता. You know, sometimes कधी कधी God's purposes देवाचे संकल्प may override even your most holy desires. तुझ्या परमपवित्र इच्छांच्या पलीकडेही जातील. देवाचे संकल्प आहेत ते वेगळे असतात. God's purpose can override even your most holy desires. कधी कधी देवाचे संकल्प तुझ्या परमपवित्र इच्छांच्या पलीकडे सुद्धा जातील. His ways are not our ways always. Amen. His thoughts are not our thoughts always. So thank God for what He has given you. तर देवाने तुला आत्ताला जे दिलंय त्यासाठी म्हण धन्यवाद. I mean, He could have held it back देव तेही राखून ठेवू शकत होता and you could do nothing about आणि it. तुला काहीच करता आलं नसतं त्याविषयीनं. That's why instead of giving one Thanksgiving service, give 10 Thanksgiving मग मी service. म्हणतो एक आभार प्रदर्शनाची उपासना नाही, 1000 वेळेला आभार प्रदर्शनाची उपासना द्या. Every day say thank you. रोज म्हणा धन्यवाद, आम्ही आभारी माणसं येशूला. Because there were some like Paul कारण काही पॉल सारखे होते whose thorns were not removed ज्यांचे काटे देवाने काढलेच नाहीत and nobody could remove it. आणि कोणीच काढू शकलं नाही. If Jesus does not remove it, nobody could remove it. येशू तो काटा काढू नाही शकले, काढला नाही तर आणि कोण काढणार आहे? कोणी नाही काढू शकलं. Can the devil remove it? सैतान काढणार आहे का? Can the angels remove it? देवदूत काढणार का? No. नाही. So be thankful आभार मान, for what He has given you. त्याने तुला जे दिलंय त्याबद्दल आभार मान. Your job, तुझी नोकरी, your spouse, तुझा नवरा, your good health, तुझी बायको, चांगली तब्येत, a house, घर, whatever जे काय असेल ते He has given you, दिलंय ना तुला. have a grateful heart. ऋणी हृदय ठेव. दिलंय तर आहे ना. रोज खातो, पितो, झोपतो, घालतो, Because नेसतो. your story has not ended. तुझी कथा संपलेली नाही बेटा. Your story is still there. तुझी कथा अजून बाकी आहे. मी म्हटलं ना, मेरी पिक्चर आधी से ऊपर तो ऊपर बाकी आहे. और Resurrection is still ahead. पुनरुत्थान अजून पुढे आहे. So learn to be content in your season. तर तुझ्या सगळ्या दिवसांमध्ये ना जरा समाधानी राहायला शिक. Learn to be thankful in your place. आणि तू जिथे आहे तिथे आभार मानायला शिक. Learn to worship what God has given you. देवाने तुला जे दिलंय ना त्यासाठी देवाची आराधना करायला शिक. You may not get everything that you desired, तुला जे हवं ते सगळंच कदाचित तुला मिळणार नाही, but you will get everything that God promised. पण देवाने जे वचन दिलंय ते सगळं मिळेल. And some of it will आणि meet you in eternity. त्यातलं काही अनंत काळात मिळेल. पार्सल आएगा, पेंडिंग पार्सल ऊपर मिलेगा. Even if it doesn't explain it to you, it's okay. आणि जरी देवाने तुला ते स्पष्ट करून कारणे लावून सांगितलं नाही तरी ठीक आहे म्हणायचं तुम्हाला सांगूच नको. Even if I don't seek restoration, जरी मी पुनर्वसनाच्या मागे लागलो नाही, even if I don't come out of the storm alive, आणि जरी मी जिवंत त्या वादातनं बाहेर आलो नाही, even if my story ends in ashes, जरी माझी कथा राखेत संपलीच, instead of applause, कौतुकाच्या ऐवजी जर राखेतच संपली, I will keep on trusting God. तरी मी देवावरच विश्वास ठेवणार आहे. Because कारण my worship is not based on survival. माझी आराधना माझ्या निभावावर नाहीये की मी टिकलो त्याच्यावर नाहीये. My confidence is not based on comfort. माझा विश्वास माझ्या आरामदायक जिंदगीवर नाहीये. नो नो नो, नॉट ॲट ऑल. But because of who He is. पण तो जे आहे, तो He जे is आहे, not because of what He gives you. तो तुला जे देतो त्यामुळे तो नाहीये. Say. Because only a few chapters later, काही अध्यायानंतरच Job declares, इयोब घोषित करतो, I know that my Redeemer lives. मला माहित आहे माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. 13 नंतर 19 मध्येच बोलला तो, माय रिडीमर लिव्स, आय नो इट. माझा उद्धारकर्ता जिवंत आहे. And did God bless him? आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला की नाही? God did it. दिला ना. I mean, who would not want to have your own dead children come alive? कुणाला असं वाटणार नाही की माझी मेलेली मुलं परत जिवंत मला मिळावीत. But he didn't get revealed readiness. तयारी दाखवतात ते, तयारी. Amen. तयार, रेडी. He must have thought, त्याने विचार केला असेल, but I still remember my old 10 children. नाही पण मला अजूनही माझ्या वारलेल्या I mean- 10 मुलांची आठवण येते. They were grown in your lap, in अरे your house. त्याच्या मांडीवर मोठी झाली ती, जवान झाली होती सगळी ती.
Who will not miss those children? Come on. But then, पण that is the way God works. देव असंच काम करतो. He gave resurrection to Lazarus, but he couldn't raise his 10 children. लाजराला पुनरुत्थान दिलं, पण योबाची 10 मेलेली नाही परत जीवन केली. दुसरी Give them 10 new. नवीन दिली. वो नहीं, अभी और नहीं ले. That is the way God works. पण योब सेड You थँक यू. cannot fight with God. तुम्ही देवाशी भांडू शकत नाही. देवाशी भांडणं घेऊही नका, भारी पडतील. And so he had 10 new children. 10 नवीन मुलं झाली He had त्याला. to select 10 new names. 10 नवीन नावं परत त्याला शोधावी लागली. But in the house, photos of the 10 dead children were घरात still there. मात्र 10 मेलेल्या मुलांचे फोटो असतील आणि 10 नवीन परत झाली, त्यांची नावही शोधली असतील. That is the way life is. जीवन असंच आहे. See, we are in God's land, आपण देवाच्या देशात आहोत, God's earth, देवाच्या पृथ्वीत आहोत. breathing His breath. श्वास पण हवा हवा त्यांनी पाठवली आहे. What can we do? Where will you escape? कुठं जाणार आहेस पळून? घेणाऱ्या हवेचा. To which planet will you escape? कुठल्या ग्रहावर जाणार आहेस? Nothing. पृथ्वी सोडून जाणार कुठे? कुठेच नाही. He is in control. नियंत्रण त्याचं आहे, ताबा त्याचा आहे, चालतं त्याचंच आहे. So thank Him for what He has given you. आभार माना त्यांनी तुम्हाला जे दिलंय त्याबद्दल. And if He gives you further more, आणि अजूनही पुढे जर दिलं, praise God. अजून आभार माना. If He doesn't give, नाहीच दिलं praise God. तरी आभार माना. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. Pastor, please try without cordless. Means Thank you, Jesus. continue with this mic itself. Thank you, Father. Thank you, Master. Let's all stand up, people. If you find it difficult, we'll give you the other one. Be thankful to God. सांगायचं असं आहे बेटा, देवाचे आभार मानत राहा. And let us not play with God. देवाशी गेम्स नका खेळू. It will not work. होणार नाही. वो होगा ही नहीं, वो जमेगा ही नहीं. Walk with humility. नम्रतेनं चाला. Walk with the fear of God. देवाच्या भयात चाला. Walk with forgiveness. क्षमा करून चाला. No envy, no malice, तिरस्कार, कपट, कलह, no gossip. चुगल्या न लावता चाला. We don't know what the other person is going through. काय माहिती तुला त्या समोरच्या माणसाला काय त्रास आहे? आपण आपलं बोलत सुटतो काही पण. Sometimes when we have many things, we talk a lot. कधी कधी आपल्याकडे खूप असलं ना की आपण बोलतो पण खूप. And we suspect others' faith. आणि सारखं इतर माणसांच्या विश्वासावर आपल्याला शंका येतात. असं नाही करायचं. We should not do that way. असं नसतं करायचं. God has been gracious enough to bless us. देव आपल्यावरती एवढी कृपा करून गेला, आपल्याला आशीर्वाद देत गेला. Let us extend that graciousness to others. ती कृपा दुसऱ्यांना दे ना. Because God is watching 24/7. कारण देव 24/7 बघतोय. Don't have envy. तिरस्कार, Don't हेवा, have jealousy. ईर्ष्या, No backbiting. चुगल्या, No पाठीमागून laughing बोलणं, at others because they are suffering. इतरांचे त्रास बघून त्यांना हसणं. डोंट डू इट. Pray इट्स ऑल for व्हेरी them. डेंजरस. Pray for them. प्रार्थना करा लोकांसाठी. Because we don't know. काय माहिती आपल्याला? Like Hannah, they must be shedding tears every day. हन्नेप्रमाणे रोज रडणारी माणसं असतील ती, त्यांची मस्करी केली तर आपल्याला फार भारी पडेल. Amen. Praise God. आमेन. Let us worship the Lord. चला मग आराधना करूया. आमेन. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. करते हैं तेरी हम स्तुति,
trust on him. त्याने मला ठार मारले तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवीन. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा Yes, और ऊंचा, yes, Lord, we worship you. सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. ओ हो महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. ओ हो महिमा Amen. हो तेरी, महिमा महिमा हो तेरी. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Lord. धन्यवाद देवा, तुझे आभार मानतो. I'm sensing in my spirit माझ्या आत्म्यात मला जाणवत आहे there are people here who are overly burdened. काही माणसं आज इथे अशी आलेली आहेत ज्यांना फार ओझ आहे, जास्तीचं ओझ आहे. You're waiting for some promises to be fulfilled in आणि your तुम्ही life. वाट पाहताय की काही देवाची वचनं तुमच्या जीवनात पूर्ण व्हावीत. Lord, do it, you are saying. आणि तुम्ही म्हणताय प्रभूला की प्रभू तू माझ्यासाठी हे कर. God will do it. देव करेल, God will do it. देव नक्की करेल. He is wise. देव सुज्ञ आहे, He is loving. देव प्रेमळ He आहे, he is compassionate. देव कळव्याने भरलेला आहे. He will not deny. तो नाकारणार नाही. Yes, there are times हा कधी कधी when he denies. तो नाकारतो, Like he denied with Paul. जसं त्याने पॉल सोबत नाकारलं. He may do it. कदाचित कधी कधी तो करेल. But that does not mean that it should stop us praying and trusting on him. त्याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावरचा विश्वास आणि प्रार्थना बंद करायच्या. Trust him beyond the promises. त्या अभिवचनांपलीकडे जाऊन विश्वास ठेवा. Eternal promises. अनंत काळची वचनं. Trust him with the resurrection faith. पुनरुत्थित विश्वासाने विश्वास ठेवा. Be open to him. देवासमोर उघडा हो. Anytime, Lord. कधीही म्हण प्रभू, कधीही. Lord, today, tomorrow, anytime. प्रभू आज उद्या कधीही. I will not bind you in my timing. मी तुला बांधणार नाहीये माझ्या वेळेत. आजच आणि उद्याच आणि परवाच दे. But according to your time. तुझ्या वेळेनुरूप दे दे बाप्पा. In your time. तुझ्या वेळेत दे. Because कारण when God entered Abraham's tent, देव जेव्हा अब्रामाच्या तंबूत आला, God said, देव म्हणाला next year, Sarah पुढच्या will-" वर्षी सारेला संतान असणार आहे. God can do that. देव करू शकतो. Next year you will have. पुढच्या वर्षी तुला मिळेल. Father, देव बाप्पा, I pray for the souls here. मी इथे आलेल्या जीवांसाठी प्रार्थना करतो. Come. People want to pray. Come in front. I ज्यांना will pray प्रार्थना हवी आहे त्यांनी या पुढे. I will pray for you. मी करतो प्रार्थना. Have absolute faith in him. संपूर्ण विश्वास ठेवा. संपूर्ण. This message had to be preached. हा उपदेश करायला हवाच होता. That it will make you strong like Job. की तुम्ही योबासारखे बळकट व्हावं. Because Job did receive the blessings. कारण योबाला आशीर्वाद मिळाले नंतर. Not that he didn't receive. असं नाही की नाही मिळाले, But his trust was of a different level. पण त्याचा विश्वास वेगळ्या स्तराचा झाला. That he was ready तो to तयार. forfeit every blessing. तो प्रत्येक आशीर्वाद सोडायला तयार झाला. So when you speak to God in such a way देवाशी तुम्ही अशा रीतीने जो बोललात ना that Lord, की प्रभू, though you slay me, जरी तू मला ठार मारलंस, that means even if I don't get my 10 children म्हणजे जरी मला 10 मुलं माझी नाही मिळाली, or business, व्यवसाय नाही मिळाला, though this body is not healed, शरीर जरी माझं नाही बरं झालं, yet I will trust you. तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे. See, तू that is मला दे, absolute faith. तू मला देऊ नको. Yes. माझा तुझ्यावरचा विश्वास हटणार Are नाही. you ready to speak like that? असं देवाशी बोलायला तयार Are you आहात? ready? तयार आहात? Huh? हा? That is absolute faith. त्याला म्हणतात शेवटचा, अगदी विश्वासाचं शेवटचं स्तर आहे ते. That is the resurrection faith. त्याला पुनरुत्थित विश्वास म्हणतात. Say, Lord, म्हणा प्रभू, I trust in you, Lord. मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. You do what you want with my life. तुला जे हवं
तसं माझ्या जीवनाचं कर. But this is my desire. पण माझी इच्छा अशी This is what I want, मला Lord. असं असं हवं आहे. I will not put you in a framework of time, मी तुला वेळेच्या बंधनात घालणार नाही. but this is my desire. माझी इच्छा आहे. पण You said delight in the Lord and you will fulfill my desires. तू म्हणाला ना वचनात की प्रभूत आनंद करा आणि प्रभू तुझी इच्छा पूर्ण So I'm करेल. delighting in you. त्यावर आधारित मी तुझ्यात आनंद करत आहे I'm waiting upon you. आणि वाट पाहत आहे. But I am got resurrection faith. पण पुनरुत्थित विश्वास आहे But माझा. I am not adamant, Lord. पण मी काय जिद्दी आणि हट्टी नाहीये. But I want it. मला हवंय. But still it depends on you. तरी तुझ्यावर आहे ते बाप्पा, तुझ्यावर अवलंबून आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद I येशू. have faith in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. I still worship you. बाबा शांत मखरा, मी अजूनही तुझी आराधना करतो. Even in this condition, I worship you. या अवस्थेत सुद्धा मी तुझी आराधना कायम करतो. Even in this condition, I praise you. याही अवस्थेत मी तुझी स्तुती करतो. Even in this condition, I bless you. याही अवस्थेत मी तुलाच आशीर्वाद देतो. कराबा Thank you, शंदराबा. Jesus. Rabba shakara खराबा mankhara. शंदराबा खराबा बाबा बाबा इरी बाबा बाबा खराबा संदो महानरी ओ रा बाबा बाबा खरा बाबा. God has heard you now. देवाने आता तुमचं ऐकलंय. Because this language pleases God. कारण ही जी भाषा आहे ना, हीच भाषा देवाला प्रसन्न करते. I'm not saying this language should be spoken all the time. असं मी म्हणत नाही की नेहमी अशीच भाषा बोला. You can still say, Lord, I want it. तुम्ही तरी कधी कधी देवाला म्हणू शकता, नाही मला हवंच आहे. But पण there are times you need to use this language कधी also. कधी अशी भाषाही वापरायला पाहिजे की तुला हवं तेव्हा दे, तुला Your नको heart तू देऊ should be नको. prepared. तुझं हृदय सगळ्यासाठी तयार हवं. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद दे And बाबा. now release your blessing आता upon them. तुझे आशीर्वाद या लोकांवर मोकळे कर. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Deliver them, Lord. सुटका दे त्यांना. Now, there are some prayers काही प्रार्थना like driving out demons. जसं सैतान काढणं वगैरे You cannot say, तुम्ही नाही म्हणून चालणार if it is your will, then drive out the की demons. तुझी Lord. इच्छा असेल तर सैतान काढ ह्याच्यातनं. No. तिथे तसं चालत नाही. There it will not work. तिथे ते चालणार The नाही. demons have to be cast out. सैतान तर हकलायलाच हवाय. Are you getting me? कळतंय ना. There are some promises for which you can make this prayer. काही अभिवचनांसाठी तुम्ही अशी Like, प्रार्थना bring करू शकता. Bring ऊपर up लाव, here. ऊपर लेके आ बेटा. In the name of Jesus, येशूंच्या नावात you devil go. सैताना सोड दिला. In Jesus' name. येशूंच्या नावात. You devil go in Jesus' name. सैताना जा येशूंच्या नावात. Bring that person. ऊपर लाना. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave. All the demonic forces leave in Jesus' सगळ्या name. सैतानी शक्त्या सोड येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus. And never come into her ever again. राबा खराबा शंतरा बाबा बंदुरू Devil. बाबा 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 बाबा. Leave in Jesus' name. Leave in Jesus' name. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. God has seen your heart, देवाने तुमचं हृदय पाहिलंय and God will surely fulfill your heart's आणि desire. देव नक्की तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. Amen and amen. आमेन Praise आमेन. God. Take देवाला your place. धन्यवाद. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपत्र आपल्यामध्ये फिरेल. सगळ्यांना निवेदन आहे की आपल्या In the जागेवर name of Jesus, for the last time, you devil, leave her and never come into her in Jesus' name. Thank you. No. Oh, see that? I killed the husband. मी त्याच्या नवऱ्याला मारलंय म्हणतो. But now you cannot because the word is gone and you are gone. आमेन. Huh? You cannot do it because the word. See that? मेकर सरेंडर मा. सरेंडर कराओ. अच्छी हो गई तो साक्षी देने भी ऊपर लाना. Daddy. Thank you, Jesus. Thank you, Lord. Oh,
तेरी आराधना करते हैं प्रभु। कैसी भी स्थिति हो, कोई भी संकट हो प्रभु, कैसे भी हालात हो यीशु, तू प्रभु था, तू प्रभु है, तू प्रभु रहेगा सदा के लिए। Thank you, Jesus. Before people get up and start walking out, I would like to inform you. लोक उठून जाण्या अगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल, Coming Sunday, येत्या रविवारी please don't forget it is students' prayer meet. 11 तारखेला येत्या रविवारी विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा आहे, विसरू नका. So parents, see that you get your children. सगळ्या पालकांना निवेदन आहे, आपल्या मुलांना पाठवा, नाहीतर तुम्ही त्यांच्या सोबत या. The youth, I encourage you to come in. तरुण मुला मुलींना, सगळे जे विद्यार्थी आहेत कुठल्याही स्तरावरचे, त्यांना निवेदन आहे, जरूर या. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, God will give you courage, देव तुम्हाला धाडस देईल and you will get through your आणि exams. नक्की तुमच्या परीक्षांमध्ये तुम्ही पास व्हा. Get your friends also. मित्रांना, मैत्रिणींना सर्वांना घेऊन या. Thank you. देवाला धन्यवाद. ही सूचना सर्वांसाठी आहे. फ्रॉम ऑल ओव्हर महाराष्ट्र, फ्रॉम ऑल ओव्हर, एव्हरीबडी इज वेलकम. 11th नेक्स्ट संडे इव्हनिंग 6 ऑनवर्ड्स, स्टुडंट्स प्रेयर मीट, विनियार्ड, दापोडी, पुणे 12. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरेल, तर कृपया सर्वांनी असेच बसावे. आपण आराधना करूया. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर, जो भी तू चाहे. We love you Lord. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. सिवा कोई प्रभु है नहीं.
Job. In all our situations, Lord. In everything, Father God, we are going through. We choose to worship you, Lord. No matter what, Lord. We choose to worship you. Hallelujah. 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 Thank you, Jesus. Thank you, Lord. हालेलुया. देवाचं महान सानिध्य या ठिकाणामध्ये आहे. आणि आता तुम्ही या बहिणीची अवस्था पाहिलेली होती. आणि ते म्हणतात गेल्या वर्षी त्यांचे पती जे आहे ते निधन पावले आणि त्यानंतर त्यांचं हृदयावर एक ओझं होतं आणि त्यापासून ते म्हणतात की त्या ओझ्याखाली मी दबलेले होते आणि त्या डिप्रेशनमुळं मला काय होत होतं ते मला कळत नव्हतं. पण आता आपण सर्वांनी मिळून पाहिलं त्यांची अवस्था काय होती. कारण ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की काय होत होतं ते म्हणतात मला काही आठवत नाही. परंतु ते म्हणतात जसं बिशपजींनी त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली देवाने पूर्णपणे त्यांना सुटका दिलेली आहे. आणि जे 1 वर्षापूर्वी त्यांचे जे मिस्टर एक्सपायर झाले होते आणि त्यामुळे जो त्रास होत होता आता पूर्णपणे निघून गेलेले आहे. त्यासाठी ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. आपण देखील जोरात टाळी वाजूया या महान अद्भुत कार्यासाठी. धन्यवाद. You remember what the devil said through her? सैतान या बहिणीद्वारे काय बोलला आठवतं का? मी इथे होतो आणि प्रार्थना करतो I took him away. की मी त्याला नेलेलं आहे, I killed him. मी मारलंय त्याला And I want to kill you also. आणि मला तुलाही मारायचं आहे. See? And now she's saying her husband died 1 year back. आता त्या सांगतायत की 1 वर्षापूर्वी त्यांचे पती वारले. So you have to know what the devil is doing. तुम्हाला कळायला हो बेटा सैतान काय करतो. He has ways and means to destroy us. सैतानाकडे खूप रीती आहेत आपला नाश करायच्या. That's why how true that John 10:10 is today now. तर आज हे योहान 10:10 किती खरं आहे. The devil has come to steal, kill and destroy. की सैतान चोरायला ठार मारायला नाश करायला आलाय लोकांचा. But Jesus came to give you life and पण life. येशू जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलेत लोकांना. त्या अशा साक्षी ऐकल्यानंतर कळतं आपल्याला है ना. येशूंना सोडू नका. आमेन. तेरी आराधना करते हैं यीशु. तू प्रभु था, तू प्रभु है और रहेगा प्रभु. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया 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 तेरी आराधना हो. Oh yes Jesus. Hallelujah. Praise the Lord, church. Let's pray for the offerings. Lord Jesus, we thank you, Father. Heavenly Father, we thank you, Master, for this wonderful word that we have heard, Lord. Yes, Lord, your word says, though the fig tree doesn't produce its fruits, Lord, though there is no fruits on the vine, Lord, though there is no flocks in the folds, Lord, yes, Master, yet we will rejoice in you, Lord. Yes, yet we will rejoice in the Lord our salvation, Master. Lord, we thank you, Lord Jesus, for this wonderful word that we have heard today. Lord, these words are helping us to build our lives, Master. We thank you for our bishop and our pastor, ma'am, Lord. Lord Jesus, bless them, Master, so that we continue to hear these kind of words, Lord, and promises that are build our lives here on earth and for eternity, Master. Lord Jesus, as we pray for these offerings, Lord Jesus, our brothers and sisters have poured their heart in it. Lord, you know the Lord, that they have poured with heart full of joy and cheerfully, Lord.
Lord, accept these offerings and multiply it for your kingdom. Lord, let these offerings be used for your kingdom, for your glory, Lord. Lord Jesus, we ask this prayer, Master. We ask, Lord Father, we ask this prayer in Jesus, our Lord and Savior. Amen. प्रेज द लॉर्ड चर्च, आपके लिए कुछ विशेष सूचनाएं हैं। यदि आप बिशप पीटर जी या पास्टर जयश्री जी से किसी विशेष हेतु या उद्देश्य के लिए मिलना चाहते हैं तो हमने मंच की बाईं ओर एक टेबल स्थापित की है। अगर आप चाहते हैं कि स्कूल कॉलेजों में लगने वाले किसी भी तरह के प्रमाण पत्र चर्च द्वारा जारी किए जाएं या हमारे पास्टर्स और एल्डर्स आपके घर प्रार्थना के लिए आएँ, तो ये अवश्य है कि आप हमारे सदस्य हो विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च के। अगर आपने अभी तक अपनी सदस्यता फॉर्म नहीं भरी है तो आप DM ऑफिस फर्स्ट फ्लोर पर जाकर इस प्रक्रिया की जानकारी ले सकते हैं। 26 जनवरी सोमवार को चर्च में उपास प्रार्थना है जो सुबह 11 बजे से लेकर शाम 4 बजे तक है और उसके बाद शाम 6 बजे से हमारी सोमवार की शिष्यता सभा है। नए साल के जो 2026 के हर रविवार को मुख्य सभा के बाद जो उपास प्रार्थना होती है जिसका नेतृत्व हमारी पास्टर जयश्री जी करती है, वे 18 जनवरी से होगी। 11 जनवरी रविवार को हम सभी युवाओं के लिए स्टूडेंट्स प्रेयर मीट है जो शाम को 6 बजे से होगी और ये ध्यान दें कि शाम को 4 बजे से शाम 6 बजे तक दोपहर की प्रार्थना नहीं होगी। 19 जनवरी को सोमवार को चर्च में प्रभु भोजन का आयोजन किया गया है। अब इस महीने की एक ऐसी सूचना जिसके लिए हम सब काफ़ी दिनों से इंतज़ार कर रहे थे। हम इस दिन एक ऐसे व्यक्ति का जन्मदिन मनाएंगे जो पिछले 38 सालों से भी ज़्यादा परमेश्वर के साथ उनका एक अटूट रिश्ता रहा है, जिन्होंने बिना थके बिना हारे हमारे लिए प्रार्थना की है। हम सबको आज इतना काबिल बनाया है कि आज हम यहाँ बैठकर परमेश्वर के वचन को सुन सके और हम अपने जीवन में आगे बढ़ सके। जी हाँ, इस दिन हम 18 जनवरी को हम बिशप पीटर जी का जन्मदिन मनाएंगे। तो आप सब खूब सारा प्यार, खूब सारी प्रार्थनाओं के साथ आएँ और उन परमेश्वर को धन्यवाद दें उनके इस जीवन के लिए। अब मैं विनती करूँगी बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी से, वो आगे आके अंतिम आशीर्वाद वचन दें। Thank you, Father. Thank you, Lord. तुझे आभार दे बाप्पा, तुझी स्तुती करतो। Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, thank you for opening our eyes to this aspect of life as well. आमचे डोळे जीवनाच्या या पैलूकडे सुद्धा उघडलेस म्हणून तुला धन्यवाद. Because most of us did not know this aspect of truth. कारण की आमच्यातल्या अनेकांना हा पैलू आयुष्यातला माहितीच नव्हता. But I thank you पण मी तुझे आभार मानतो that you spoke to us, की तू आज आमच्याशी बोललास, opened our eyes, डोळे उघडलेस आमचे, built our faith into resurrection faith, पुनरुत्थित विश्वास करून टाकलास आमचा, from temporary faith to absolute faith. तात्पुरत्या विश्वासातून आम्हाला अनंत काळच्या विश्वासात तू नेलस. Now we know what to expect from you, आता Lord. मला ठाऊक की तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या. And Father, दे बाप्पा, you did bless Job, तू योबाला आशीर्वाद तर नक्कीच दिलास, but not the way he wanted, पण त्याला हवं होतं त्या रीतीनं नाही दिलास, but the way you wanted. पण ज्या रीतीनं तुला हवं होतं त्या रीतीनं So let दिलास. our heart be open तर आमचं हृदय उघडच असू दे and accept everything that comes from your hand. आणि जे तुझ्या हस्ते येईल ते आम्ही सगळं स्वीकारावं असं कर. And today we say like Job, आज आम्ही योबाप्रमाणे म्हणतो, though he slay me, जरी त्याने मला ठार मारले yet will I trust him. तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे. Because this kind of prayer का अशा पद्धतीची प्रार्थना opens heaven's door. स्वर्गाचं दार उघडते. Thank you, Master. धन्यवाद Now देवा. bless everyone this evening. आज सायंकाळी आलेल्या सगळ्यांना आशीर्वादित कर, Fulfill their heart's desires. मनोकामना त्यांच्या पूर्ण कर, Satisfy them. त्यांना समाधानी आणि तृप्त कर. Thank you. धन्यवाद, Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद, Thank you, Lord. तुझे आभार, धन्यवाद. Bless you, Lord. Bless you, Lord. Bless आशीर्वादित you, करतो Lord. तुला Bless you, Lord. प्रभू. रबा खराबा शांतारा. Bless you. There is a couple here who wants a blessing of a child. एक जोडपं इथे आलंय, त्या जोडप्याला संतानाचा आशीर्वाद हवाय. And the Lord is releasing His blessing on that couple. प्रभू त्या जोडप्यावरती तो आशीर्वाद मोकळा करत आहे. Receive it in Jesus' name. येशूंच्या नावात त्यांनी स्वीकारावा. Amen and amen. आमेन. Praise God. देवाला God धन्यवाद. bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट. काल प्रार्थना सुरू झाली 4 ते 6, फार छान झाली. माणसं पण खूप आलेली होती. आता 11 तारखेला लगेच विद्यार्थ्यांची प्रार्थना सभा असल्यामुळे मला रद्द करावी लागते 4 ते 6 प्रार्थना. पण त्याच्यानंतर ती प्रार्थना तशीच सुरू राहणार आहे. तर आलेल्या सगळ्यांना निवेदन आहे, परत या
आणि ज्या कोणा नवीन माणसांना यायचं असेल त्यांनी पण या. एव्हरी संडे इव्हनिंग 4 to 6 प्रार्थना. प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करो तुम हमेशा. प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करे, प्रभु की स्तुति करे हम हमेशा. यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, यीशु अच्छा है, अच्छा है मुझको. यीशु अच्छा